ओके. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. एम आय ऑडिबल टू यू? आवाज येते माझा सर्वांना? हो सर. ओके. अच्छा, आज सर्व लोक सुट्टीवर आहे का? अच्छा, चलो, नॉट एन इश्यू. वी जस्ट हॅव टू स्टार्ट विथ टुडेज सेशन. बट आजच्या सेशन स्टार्ट करायच्या आधी आपण एक दोन मिनिटं कालच्या सेशनचे रिवाईज वगैरे करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपण कालच्या सेशनमध्ये कोणत्या गोष्टी कव्हर केल्या होत्या त्याबद्दल तुम्हाला कल्पना वगैरे येऊ शकेल. जसे की मागच्या सेशनमध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता रिप्रेझेंटेटिव्ह राईट्स रिगार्डिंग दी सिव्हिल केसेस. मग या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपण जो काही प्रयत्न केला होता यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला आपण रिप्रेझेंटेटिव्ह राईट वगैरे देत असतो. मग यामध्ये रिप्रेझेंटेशनचे राईट म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती, जसं की आपण एक चार्ट वगैरे काल बघायचा प्रयत्न केला होता, त्या पर्टिक्युलर चार्ट मध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे एखादा वादी असेल किंवा प्रतिवादी असेल, या व्यक्तीला जर कोणत्याही गोष्टींची कल्पना नसेल लॉ फील्ड संदर्भामध्ये, तर अशा सिच्युएशन मध्ये हा व्यक्ती काय करतो, अशा एखाद्या व्यक्तीची मदत घेतो ज्या पर्टिक्युलर व्यक्तीला कायद्याची नॉलेज असेल. मग ह्या सगळ्या गोष्टी समजून घेताना आपल्याला असं लक्षात आलं की अरे बाबा, कायद्याचं नॉलेज तर बऱ्याच व्यक्तींना असतं. जसं की एखादा अपराधी प्रवृत्तीचा व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला सुद्धा लिगल नॉलेज असणार आहे, कारण की तो एवढ्या वेळेस जेलमध्ये जाऊन येतो, त्याचा होऊन जातं लिगल नॉलेज तेवढं. बट आपण तेव्हा काल बघायचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला काही मेजर गोष्टी त्या ठिकाणी लक्षात आल्या की ह्या लिगल नॉलेज सोबत आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट हवा असतो, तो म्हणजे त्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन झालेलं असायला हवं स्टेट बार काउन्सिलकडे. म्हणजे इन जनरल त्या व्यक्तीकडे सनद वगैरे असायला हवी, आणि सनद सोबतच आपण एक पार्ट ऍड केला होता की त्याच्याकडे EIB वगैरे क्लिअर करून एक सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस वगैरे असायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी त्या सिच्युएशन मध्ये होत्या. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण अजून काही गोष्टी बघायचा प्रयत्न केला होता. ऍडव्होकेट सोबत आपण लॉयरची डेफिनेशन सुद्धा पाहिली होती, त्यासोबत आपण पॉवर ऑफ अटॉर्नी सुद्धा पाहिला होता. हा एवढा एक पार्ट झालाय. या व्यतिरिक्त या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की कशा प्रकारे बॅरिस्टर वगैरे होते. मग इथपर्यंतचा पार्ट ठीक आहे. आजच्या सेशन मध्ये आपल्याला काही अजून बेसिक गोष्टींकडे जर जायचं असलं तर तो पार्ट असू शकेल की बाबा हा जो काही वकील वगैरे आहे इथपर्यंत ठीक आहे, बट हे जे काही वकील साहेब आहेत या वकील साहेबांना कशा प्रकारचे अधिकार वगैरे आहेत, हे कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीसाठी केस रिप्रेझेंट करू शकतील, हा एक संपूर्ण पार्ट या ठिकाणी येतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा चेक करत असणार आहोत यामध्ये आपल्याला बेसिक्स इन्फॉर्मेशन पासून सुरुवात करावी लागेल. मग ही बेसिक्स इन्फॉर्मेशन असू शकेल की ज्या सिच्युएशन मध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की हे जे काही वकील साहेब आहेत, भलेही ते प्लेंटिफचे वकील असतील किंवा ते अपोनेंट पार्टीचे वकील आहेत, या सिच्युएशन मध्ये मग आपल्याला जर सुरुवात करायची आहे तर पहिला पार्ट त्या ठिकाणी येतो की या वकिलांना कुठून अधिकार येतात. नेमका असा कोण व्यक्ती आहे किंवा कोणता असा पर्टिक्युलर कायदा आहे, तो कायदा या वकिलांना अधिकार वगैरे देतात, हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं असेल. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जनरली हे माहित असायला पाहिजे की पर्टिक्युलर सिनॅरिओ जो काही आहे यामध्ये एखाद्या व्यक्तीला, जो की वकील वगैरे आहे, या व्यक्तीला खास करून अधिकार मिळत असणार आहेत. एकतर आपला जे काही CPCची ऑर्डर क्रमांक 3 असणार आहे त्याच्यामधून, आणि काही अधिकार त्याला मिळत असणार आहेत ज्या सिच्युएशन मध्ये आपण म्हणत असतो ऍडव्होकेसी ऍक्ट वगैरे. मग हे पार्ट झालंय. यासोबत एक लिगल सर्व्हिसेस ऍक्ट सुद्धा असतो, त्याच्या अंतर्गत सुद्धा या व्यक्तीला अधिकार वगैरे मिळतात. मग ह्याच सगळ्या अधिकारांबद्दल जेव्हा आपण बोलण्याचा प्रयत्न करतो त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी त्या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं असणार आहे. मग या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण या बेसिक गोष्टींकडे लक्ष देऊ त्यावेळेस जर मी तुम्हाला स्क्रीन शेअर केली तर काही ऍडव्हान्स पार्ट आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो या बेसिक्स इन्फॉर्मेशन सोबत. जसं की मागच्या सेशन मध्ये आपण काही बेसिक्स पार्ट कव्हर केला, त्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की ऍडव्होकेट म्हणजे काय, ज्याला आपण अधिवक्ता म्हणतो, मराठीत त्याला वकील सुद्धा म्हणत असतो, पण लिगल लँग्वेज मध्ये त्या व्यक्तीला आपण अधिवक्ता वगैरे म्हणत आहोत. म्हणजे या सिच्युएशन मध्ये हे प्लेंटिफचे अधिवक्ता किंवा या डिफेंडेंटचे अधिवक्ता, या दोन्ही व्यक्तींना आपण त्या ठिकाणी अधिवक्ता वगैरे म्हणू शकतो. मग या सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करू की ऍडव्होकेसी ऍक्टच्या अंतर्गत हे जो काही सिनॅरिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तो पर्टिक्युलर असणार आहे.
की जनरली ऍडव्होकेसी ऍक्ट ज्यामध्ये हे जे वकील साहेब आहेत त्यांना बऱ्यापैकी अधिकार वगैरे मिळतात. मग ह्या सिच्युएशन मध्ये जो सेक्शन 29चा जो काही पार्ट आहे ज्याला म्हणू शकतो आपण वकिली करण्याचा अधिकार. मग या कलमानुसार जो पार्ट आहे ऍडव्होकेसी ऍक्टचा हा आपल्याला अधिकार देत असतो ऍज अ ऍडव्होकेट म्हणून की आपल्याला अधिवक्ता म्हणून संबोधण्यात यायला पाहिजे, आपल्याला ऍडव्होकेट म्हणून संबोधित यायला पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या पार्टीचा, एखाद्या पक्षकाराचा जो की प्लेंटिफ असेल किंवा डिफेंडेंट असेल त्या व्यक्तीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण त्या ठिकाणी कोर्टमध्ये उभे राहत असतो. मग ह्याच सोबत आपल्याला हा अधिकार हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये त्या व्यक्तीच्या बिहाफ मध्ये वकालतनामा कोर्टमध्ये दाखल करू शकता. मग वकालतनामाबद्दल अजून आपण मागच्या सेशन मध्ये काही बेसिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर वकालतनामा म्हणजे काय, तर वकालतनामाबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की वकालतनामा म्हणजे इट इज अ काइंड ऑफ डॉक्युमेंट किंवा इट इज अ काइंड ऑफ अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट ज्यामध्ये प्लेंटिफ किंवा डिफेंडेंट स्वतःच्या केसला रिप्रेझेंट करण्यासाठी एका अशा व्यक्तीची मदत घेतात त्या व्यक्तीला, तो व्यक्ती ऑथोराइज असणार आहे सेक्शन 29 ऑफ ऍडव्होकेसी ऍक्ट अंतर्गत आपल्या केसेस घेण्यासाठी. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी येतो. मग हे जे वकालत पत्र असणार आहे ज्याला आपण वकालतनामा वगैरे म्हणत आहोत या सिच्युएशन मध्ये सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असणार आहेत, पण तो पार्ट आपण थोडासा नंतर पाहू आजच्या सेशन मध्ये. आधी आपण ऍडव्होकेसी ऍक्टच्या संदर्भामधले जे बेसिक्स पार्ट असणार आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू शकतो. मग ह्या पर्टिक्युलर सिनॅरिओ मध्ये जसं की आता आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की हा जो सेक्शन 29 असणार आहे ऍडव्होकेसी ऍक्टचा, ही इज गिव्हिंग सम एक्सक्लुझिव्ह राईट टू दी ऍडव्होकेट ज्याला आपण अधिवक्ता म्हणून संबोधू शकू किंवा ऍडव्होकेट म्हणून संबोधू शकू. हा एखाद्या व्यक्तीचे त्या ठिकाणी केस वगैरे दाखल करू शकतो किंवा त्याचा केसला कोर्टमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. हा एक पार्ट त्या ठिकाणी येतो. या व्यतिरिक्त आपला जो काही पुढचा सेक्शन या ठिकाणी निघून येतो तो म्हणजे असणार आहे सेक्शन 30. त्याला आपण सेक्शन 30 म्हणू शकतो. ह्याचा अर्थ एकंदरीतपणे आपल्यासाठी असणार आहे राईट ऑफ ऍडव्होकेट्स टू प्रॅक्टिस. याचा अर्थ असा होतो पर्टिक्युलरली एकदा की आपण राज्याचा बार काउन्सिलवर एनरोलमेंट वगैरे झालं आपलं, एकदा आपण का नोंदणीकृत त्या ठिकाणी अधिवक्ता वगैरे झालो तर ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हा अधिकार मिळतो की भारतात असलेल्या कोणत्याही कोर्टमध्ये आपण प्रॅक्टिस वगैरे करू शकू ऍज अ ऍडव्होकेट म्हणून, ऍज अ अधिवक्ता म्हणून. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण जे लोअर कोर्ट आहे जसं की आपण सब ऑर्डिनेट कोर्ट म्हणू शकू, डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणू शकू, तालुका लेवलचे कोर्ट म्हणू शकू, मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणू शकू, मेट्रोपॉलिटन कोर्ट म्हणू शकू, ट्रायब्युनल वगैरे म्हणू शकू. यासोबतच हायकोर्ट असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल या ठिकाणी सुद्धा आपण पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकतो. पण ह्या सिच्युएशन मध्ये आपण मागच्या सेशन मध्ये एक पार्ट ऍड केला होता तो म्हणजे जर सुप्रीम कोर्टचा ऍडव्होकेट जर मला व्हायचं असेल जनरली सिच्युएशन मध्ये, एक सेकंड मला, जर मी या ठिकाणी पेन दाखवण्याचा प्रयत्न केला की हा जो काही पार्ट आहे या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपण हे सांगितलं की बाबा आपण लोअर कोर्ट साठी प्रॅक्टिस करू शकू, ठीक आहे, आपण सब ऑर्डिनेट कोर्ट साठी प्रॅक्टिस करू शकू, आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी प्रॅक्टिस करू शकू, आपण या ठिकाणी हायकोर्ट साठी प्रॅक्टिस करू शकू. यासोबतच आपण जे ट्रायब्युनल वगैरे असतं डिफरंट काइंड ऑफ त्या ट्रायब्युनल साठी प्रॅक्टिस करू शकू. यासोबतच आपण सुप्रीम कोर्ट साठी प्रॅक्टिस करू शकतो. पण एक्सक्लुझिव्ह पार्ट या ठिकाणी असणार आहे की सुप्रीम कोर्ट मध्ये जर आपल्याला ऍडव्होकेट वगैरे व्हायचं असेल तर ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड ऑफ सुप्रीम कोर्ट साठी आपल्याला एक सेपरेट एक्झाम वगैरे द्यावी लागेल. त्याच्यासाठीच एक वेगळा क्रायटेरिया असतो. त्यासाठी काही वर्षाची प्रॅक्टिस आपल्याला सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेटचा अंडर करावी लागेल. त्यानंतर वी विल बी एलिजिबल टू गिव्ह दॅट पर्टिक्युलर एक्झाम. ती एक्झाम वगैरे क्लिअर केल्यानंतर मग आपण सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा ऍज अ ऍडव्होकेट म्हणून त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी आपल्याला समजायला मिळतो. पण ह्या सिच्युएशन मध्ये अजून एक पार्ट येतो की बाबा मग समजा माझ्याकडे वकिली, समजा माझ्याकडे तेवढा खास एक्सपिरियन्स नाहीये एखाद्या सुप्रीम कोर्ट वकिलाचा अंडर काम करायचा, पण अशा सिच्युएशन मध्ये जर ती तुमची स्वतःची केस असली तर जो आपण काल सेल्फ रिप्रेझेंटेशनचा पार्ट पाहिला होता त्या सेल्फ रिप्रेझेंटेशनचा पार्टचा अंतर्गत सुद्धा आपण ऍज अ ऍडव्होकेसी ऍक्टचा सेक्शन 22 वाला जो काही पार्ट आहे त्याच्या अंतर्गत आपण स्वतःहून कोर्ट कोणत्याही कोर्टमध्ये आपल्या स्वतःच्या केसला रिप्रेझेंट करू शकतो. मग अजून तोच प्रश्न येतो की बाबा या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला तेवढे एक पर्टिक्युलर लिगल नॉलेज असणं गरजेचं असणार आहे.
जर लिगल नॉलेज नसेल तर आपण कोर्टमध्ये हे सांगू शकत नाही की बाबा माझ्या स्वतःची केस आहे, मी स्वतःच लढेन, असं नाही होणार आहे. कोर्ट त्याच वेळेस परमिशन देईल जेव्हा तुम्हाला काहीतरी लिगल नॉलेज असेल त्या संबंधात. मग हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ यासाठी निघून येतो. यामध्ये अजून एक पुढचा पार्ट आपण पाहू शकतो. तो पर्टिक्युलर पार्ट म्हणजे सेक्शन 33 वाला पार्ट. त्यासाठी वकिलांसाठी एक नोंदणी वगैरे करणं आवश्यक असणारे हा एक पार्ट त्यामध्ये येतो. त्यामध्ये जास्त जायची गरज नाहीये सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला, जसं की आपण मागच्या सेशन मध्ये काल पार्ट वगैरे एक पाहिला होता. त्यामध्ये आपण सनदचा एक प्रोसेस वगैरे पाहिली होती. पण त्या पर्टिक्युलर पार्टी सुद्धा एका प्रकारची नोंदणी होती, ज्यामध्ये आपण ऍज अ ऍडव्होकेट म्हणून एनरोल होत होतो स्टेट बार काउन्सिलला. बट या सिच्युएशन मध्ये सेक्शन 33चा जो काही पार्ट आहे यामध्ये, जोपर्यंत एखादी व्यक्ती अधिवक्ता म्हणून या पर्टिक्युलर त्याची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती पर्टिक्युलरली कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही ट्रायब्युनलमध्ये वकिली करण्याचा त्याला हक्क वगैरे मिळत नाही. हा एक पर्टिक्युलर पार्ट येतो. मग त्यासाठी आपण काल बघायचा प्रयत्न केला की सेक्शन 33चा पार्ट मध्ये, की हा जोही पार्ट असणार आहे सेक्शन 33चा, यामध्ये आपण एक सिच्युएशन पाहिली. त्या सिच्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला की हा जो काही ऍडव्होकेट असणार आहे, हे जर मला व्हायचं असेल तर माझ्याकडे 3 किंवा 5 वर्षाची डिग्री असली पाहिजे. डिग्री असल्यानंतर मी स्टेट बार काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन वगैरे करेल, एनरोलमेंट वगैरे करेल. एनरोलमेंट वगैरे केल्यानंतर मला सनद वगैरे प्राप्त होईल. सनद प्राप्त झाल्यानंतर आय हॅव टू क्लिअर दी ऑल इंडिया बार एक्झामिनेशन. ते 2 वर्षामध्ये मला ते क्लिअर करायचे, त्यासाठी 4 चान्स वगैरे मिळतात. ते क्लिअर केल्यानंतर मला परमनंट सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस वगैरे मिळेल. मग हे जेव्हा आपण कम्प्लीट करतो हा पर्टिक्युलर सिनॅरिओ, तो सिनॅरिओ कम्प्लीट केल्यानंतर आपली ही जी काही इलिजिबिलिटी असणार आहे या सिच्युएशन मध्ये, सेक्शन 33ची ही या ठिकाणी पूर्ण होते. हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे जो आपण या ठिकाणी समजू शकतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये अजून एक पार्ट पुढचा येतो, तो म्हणजे सेक्शन 23 वाला पार्ट. सेक्शन 23 वाला पार्ट म्हणजे सामान्यतः आपण हे समजून घेऊ शकतो की न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना जर तुम्ही सिनियर वगैरे असाल तर खास करून तुम्हाला थोडंसं प्राधान्य मिळायला पाहिजे ऍज अ सिनियर ऍडव्होकेट म्हणून. थोडं ज्येष्ठतेनुसार आपण सांगू शकू, सिनियरिटी नुसार. बट सध्याच्या या सिच्युएशन मध्ये ना रिसेंटली एक इन्सिडन्स वगैरे आपल्याला बघायला मिळाला सुप्रीम कोर्टच्या सिच्युएशन मध्ये. सुप्रीम कोर्टचे जे काही जजेस होते, चीफ जस्टिस वगैरे, त्यांनी ऑब्झर्व केलं की या सगळ्या पार्टमुळे ना आपल्याला असं बघायला मिळतं की जे ज्युनियर ऍडव्होकेट आहेत, जे नव्याने प्रॅक्टिसमध्ये येत आहेत, त्यांना थोडासा चान्स वगैरे मिळत नाही. मग त्यामुळे या सिच्युएशनला थोडंसं ऑब्जेक्शनेबल आपण सध्याच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा सांगू शकू. बट सेक्शन 23 वाला जो काही पार्ट आहे ना, तो आपल्याला या ठिकाणी एक महत्वाचा पार्ट सांगतो की सिनियरिटी जर असेल तर तुम्हाला सामान्य कोर्टमध्ये थोडीशी प्रायोरिटी वगैरे मिळत असते तुमचं ओपिनियन ठेवण्यासाठी. कोणत्याही केसेसमध्ये असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचं ओपिनियन त्या ठिकाणी मांडू शकता. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये आता आपल्याला जास्त जायचं नाहीये, एवढे अधिकार सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी ठीक आहे. मग ह्याचा पुढचा पार्ट म्हणजे काय, तर ह्याचा पुढचा पार्ट आपल्यासाठी असणार आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये समजून घ्यायचा. तो म्हणजे एखाद्या ऍडव्होकेटला ऍडव्होकेट बनवण्याचं काम करत असणार आहे हे जे काही आहे वकालतनामा किंवा वकीलपत्र. मग वकीलपत्राबद्दल आपल्याला काही बेसिक गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायच्या असणार आहे. या वकीलपत्रामध्ये जर बेसिक गोष्टी आपण समजून घेतल्या तर हा एक पार्ट आपला कायम स्वरूपीचा क्लिअर होऊ शकतो. एकतर वकालतनामा म्हणजे काय, तर एखादा पक्षकार, एखादा क्लायंट, प्लेंटिफ असेल, डिफेंडंट असेल, वादी असेल, प्रतिवादी असेल, ऍप्लिकंट असेल किंवा रिस्पॉन्डंट असू शकेल, त्या सिच्युएशन मध्ये डिफेंडंट असू शकेल, पेटिशनर असू शकेल. ठीक आहे. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये कोणताही क्लायंट जोपर्यंत माझ्यासोबत एक अग्रीमेंट करत नाही व्हॅलिड, ज्याला आपण वकीलपत्र म्हणू किंवा वकालतनामा म्हणू, तोपर्यंत मी या सिच्युएशन मध्ये कोणत्याही व्यक्तीची केस त्या ठिकाणी ऍज अ वकील म्हणून, ऍज अ ऍडव्होकेट म्हणून रिप्रेझेंट करू शकत नाही. मग हा एक पार्ट या ठिकाणी येतो. मग या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं असणार आहे की हे जे वकीलपत्र असणार आहे, जसं की आपण एक पर्टिक्युलर सेक्शन पाहिला होता ऑर्डर नंबर 3चा, ज्यामध्ये रिकॉग्नाइज एजंट्स अँड प्लीडर याबद्दल बऱ्यापैकी बघायचा पार्ट आपण पाहिला होता.
मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला की हा जो काही पार्ट आहे ऑर्डर नंबर 23 वाला, नॉट 23, 3 वाला, ऑर्डर नंबर 3 वाला, या ऑर्डर नंबर 3 मध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी या ठिकाणी बघायच्या असणार आहे. त्या बेसिक गोष्टी म्हणजे काय, तर सिव्हिल प्रोसिजर कोडचा दिवाणी प्रक्रिया संहितेचा हा जो काही पार्ट असणार आहे इम्पॉर्टंट आपल्या समोरचा, हा पार्ट आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणत्याही सिच्युएशन मध्ये जर ऑर्डर नंबर 3 जर आपण वापरायचा प्रयत्न केला तर ही सिव्हिल केसेस साठी एक मेजर प्रोसेस असू शकेल, त्याचा अंतर्गतच एखादा ऍडव्होकेट किंवा एखादा क्लायंट स्वतःच्या केसला कोर्ट समोर रिप्रेझेंट करू शकतो जर त्याला लिगल नॉलेज नसेल तर. मग ह्या सिच्युएशन मध्ये जे काही ऑर्डर नंबर 3 चा रूल 4 चा जो काही बेसिक पार्ट आहे, इट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी की बाबा एखादा वकील किंवा रिकॉग्नाइज एजंट जो काही आहे तो कोणत्याही व्यक्तीची केस कोर्टमध्ये या ठिकाणी रिप्रेझेंट वगैरे करू शकतो. मग हा एक पार्ट आहे या ठिकाणी कन्फ्युज व्हायची जास्त काही गरज नसते आपल्याला. या सिच्युएशन मध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ऑर्डर नंबर 3 म्हणजे काय, रिकॉग्नाइज एजंट्स अँड प्लीडर. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही सिच्युएशन मध्ये एक मान्यता प्राप्त अधिवक्त्याद्वारे तुम्ही तुमची केस कोर्टमध्ये रिप्रेझेंट करायला पाहिजे. मग तो मान्यता प्राप्त व्यक्ती म्हणजे कोण, तर एक तुम्ही असू शकाल, जे की तुम्ही ऍडव्होकेट वगैरे आहात, तुम्ही अधिवक्ता वगैरे आहात. मग याच सोबत अजून एक पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, तो म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणू शकतो पॉवर ऑफ अटॉर्नीचा पार्ट. पॉवर ऑफ अटॉर्नीचा पार्ट आपण थोड्याशा वेळेनंतर पाहू सध्याच्या सिच्युएशन मध्ये. पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये एवढं लक्षात ठेवा, वकील, वकालत पत्र वगैरे किंवा अधिवक्ता वगैरेचा पार्ट. मग ह्या सिच्युएशन मध्ये जे ऑर्डर नंबर 3 चा जो काही पार्ट आहे, इट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी की कोणत्याही पक्षकाराच्या वतीने कोणत्याही वकिलाची कोणत्याही कोर्टमध्ये त्याच्या केसला रिप्रेझेंट करण्यासाठी नियुक्ती करण्यात येऊ शकते. त्याला ज्या व्यक्तीला वाटेल त्या व्यक्तीला तो वकील बनवून त्या ठिकाणी घोषित करू शकतो. मग हा एक पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मग या ठिकाणी आपण हे सांगू शकत नाही की कोणत्या व्यक्तीला त्याने वकील करायला हवं, तो त्याचा इंडिव्हिज्युअल राईट आहे. मग या सिच्युएशन मध्ये अजून एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे असणार आहे एनओसीचा. एनओसी म्हणजे काय असणार आहे जनरली, की बाबा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणून एक पार्ट येतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये एक छोटस जर एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न केला, ते आपण नंतर सुद्धा इन डेप्थ मध्ये एक्सप्लेन करू, ज्यावेळेस आपण वकील नामा वगैरे, वकालत नामा वगैरे पूर्ण पाहू किंवा वकील पत्र वगैरे संपूर्ण पाहू त्या सिच्युएशन मध्ये. पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये एवढं लक्षात ठेवायचंय, जेव्हाही एखादा क्लायंट, एखादा पक्षकार एक वकील सोडून दुसरा वकील जेव्हा चेंज करत असेल किंवा दुसऱ्या वकिलांकडे जात असेल, त्या सिच्युएशन मध्ये त्या व्यक्तीने एक साधस एक एनओसी वगैरे त्याने घेणं कंपल्सरी असतं. कंपल्सरी नसतं जनरली, बट त्याने एक एनओसी वगैरे घ्यावं. ही एक जनरल चालना वगैरे लिगल फील्ड मध्ये आहे, लिगल फ्रॅटर्निटी मध्ये आहे, जेणेकरून असं नको व्हायला की एका व्यक्तीचा, एका अधिवक्त्याचा क्लायंट दुसऱ्या व्यक्तीने घेतलाय किंवा दुसऱ्या अधिवक्त्याने घेतलाय. त्यामुळे एक एनओसीचा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये हे समजून येतं की या व्यक्तीने, या क्लायंटने त्याचे जुने जे काही वकील होते त्यांना आता त्यांना वकिलात पत्रामधून जे काही वकालतनामा आहे त्यामधून त्यांनी एक्झिट वगैरे दिली आहे. त्यांनी आता वकील चेंज करण्यासाठी प्रयत्न केलाय. त्यामुळे ते एनओसी वगैरे घेऊन करतो दुसऱ्या वकिलांकडे गेला तर तो वकील त्याचं वकालत पत्र वगैरे दाखल करून घेऊ शकतात, किंवा नसेल तर ते चौथ्या व्यक्तीकडे जातील, पाचव्या व्यक्तीकडे जातील, तेही वकीलकडे जातील, त्या वकिलांकडून ते स्वतःची केस रिप्रेझेंट करू शकतात. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण या ठिकाणी बघू शकतो एनओसीच्या माध्यमातून. ह्याचं एक्झाम्पल एवढंच असू शकतं की समजा आज हे प्लेंटिफ वगैरे आहेत, या प्लेंटिफ व्यक्तींना वाटतं की बाबा या संपूर्ण केसमध्ये काय करायला हवं, की हे जे माझे वकील आहेत ना, हे माझ्या केसला व्यवस्थितपणे लढत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की मी या वकिलांकडून केस न लढता दुसऱ्या वकिलांकडे, या वकिलांकडे जायला हवं. मग हे वकील काय करतील, या वकिलांना जर ही केस सोडायची असेल तर या क्लायंटला या वकिलांकडून एक एनओसी वगैरे घ्यावं लागेल. एनओसी वगैरे घेतल्यानंतर हे जे काही क्लायंट आहे ते एनओसी घेऊन तिसऱ्या वकीलकडे जातील आणि या व्यक्तीने एनओसी वगैरे पाहिली, नो ऑब्जेक्शन वाला जे काही सर्टिफिकेट आहे ते जर पाहिलं तर हे आरामात त्या व्यक्तीची केस वगैरे घेऊ शकतात. हा एक पर्टिक्युलर पार्ट या ठिकाणी येतो. बट ह्या सिच्युएशन मध्ये अजून एक ऍडव्हान्स वाला पार्ट तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे.
जसं की प्रश्न या ठिकाणी येतो की बाबा समजा हे एक वकील आहेत या व्यक्तीचे, जसं की या व्यक्तीचं नाव समजा आपण अजय म्हटलं. हा अजय आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये प्लेंटिफ, हा आहे वादी वगैरे. मग हा जर वादी असेल आणि ह्याचे वकील आहेत हे पर्टिक्युलर्स आहेत, मग ह्या वादीचे वकील हे साहेब, तर अशी सिच्युएशन कधीही नको घडायला की या वकिलांनी ह्या व्यक्तीची केस सोडावी आणि ही केस सोडल्यानंतर मग काही दिवसांनी हे वकील या क्लायंटचे वकील म्हणून त्या ठिकाणी वकालतनामा वगैरे दाखल करते. मग हा पण एक पार्ट आपल्याला तेवढ्याच पद्धतीने समजून घेणं महत्वाचं आहे. मग हा जो सिनॅरिओ आहे हा असा असू शकतो किंवा ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस दुष्परिणाम हे होतात की समजा या व्यक्तीच्या साईटने जर या वकील साहेबांनी सुरुवातीला केस दाखल केली होती, त्यांनी वकीलपत्र दाखल केलं, केस दाखल केलं, काही दिवस केस चालली, नंतर असं लक्षात आलं की बाबा हा क्लायंट यांना पैसे वगैरे देत नाहीये, हे यांचं लक्षात आलं. मग एकतर या वकिलांनी ह्याची केस सोडली किंवा या क्लायंटला असं लक्षात आलं की बाबा हे वकील साहेब आहेत ते जास्तच पैसे घेतात किंवा हे जे वकील साहेब आहेत ते दुसऱ्या केसमध्ये जास्त लक्ष देतात, माझ्या केसमध्ये तेवढं लक्ष देत नाही. मग हा जर सिनॅरिओ आपल्याला लक्षात आला, मग दोघांपैकी जर एखाद्या व्यक्तीने केस सोडली, मग या सिच्युएशन मध्ये समजा काही दिवसांनी असं लक्षात आलं की हे जे वकील साहेब आहेत ह्यांनी या पक्षकाराच्या वतीने या ठिकाणी वकालतनामा दाखल केला या व्यक्तीने त्या ठिकाणी केस सोडल्यानंतर, किंवा ह्यांच्या सोबतच त्यांनी जॉईंट वकालतनामा या ठिकाणी या पर्टिक्युलर केसमध्ये दाखल केला. तर अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा भलेही या व्यक्तीकडून आपण एनओसी घेतलेली असली आणि ह्या व्यक्तीने एनओसी दिलेली असली तरी सुद्धा या व्यक्तीच्या विरोधात आपण जर हे व्यक्ती या व्यक्तीच्या साईडने जर केस लढत असले तर वी हॅव अ फुल अधिकार, वी हॅव अ फुल राईट की आपण एकतर कोर्टला त्या संदर्भात कळवू शकतो की माननीय सन्माननीय कोर्ट, हे जे वकील साहेब आहेत हे वकील साहेब आधी माझ्या केसमध्ये अधिवक्ता म्हणून होते, हे त्यांचं वकालत पत्र आहे, तुम्ही कोर्टच्या रेकॉर्ड मध्ये सुद्धा ते चेक करू शकता. आणि यासोबतच ऍडव्होकेसी ऍक्टची जे या व्यक्तीने ओथ घेतली आहे ह्याचं हे उल्लंघन या ठिकाणी होणार आहे. कारण की ह्यांना माझ्या केसबद्दल सर्व फॅक्ट माहीत आहेत, सर्व एव्हिडन्सेस माहीत आहेत, सर्व गोष्टी ए टू झेड यांना माहीत आहे, कारण की हा दावा यांनीच दाखल केला होता. त्यामध्ये या गोष्टींचा लूप होल या ऍडव्होकेट साहेबांनी घेऊ नये, यासाठी माननीय सन्माननीय कोर्ट आपण या अधिवक्तांना समोरच्या पक्षकाराचे अधिकृत अधिवक्ता होण्याची जी काही त्यांनी ऍप्लिकेशन दिलं असेल, वकालतनामा दिला असेल, त्याला त्वरित रद्दबाबत करावं आणि यांच्या विरुद्ध एक रेस्ट्रिक्शन वगैरे लावण्यात यावं का किंवा एक त्यांच्यावर कॉस्ट वगैरे लावण्यात यावी. बिकॉज ही इज डुईंग द ऍक्ट विच इज क्लिअरली इलिगल थिंग. इलिगल थिंग आपण या सेन्स मध्ये म्हणू शकतो की ऍज अ ऍडव्होकेट म्हणून आपण कोणत्याही क्लायंटच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्याचा ऍडव्हान्टेज नाही घ्यायला पाहिजे. ह्यामध्ये अजून एक पार्ट येतो, खरं तर तो आपण जनरली सध्या पाळत नाही, बट हा एक पार्ट जनरली आपण पाळायला पाहिजे ऍज अ प्रोफेशनल म्हणून. जसं की एखादा क्लायंट आपल्याकडे येतो ना जनरली, तर आपण आपली पत्नी असेल, आपले हसबंड असेल, आपले घरातले मंडळी असतात त्यांच्यासोबत एक्सप्लेन करत असतो जनरली, आपल्या मित्रांसोबत पण बऱ्याच वेळेस एक्सप्लेन करतो की हा अमुक अमुक क्लायंट आपल्यासोबत आला होता आणि याची केस अमुक अमुक आहे, यामध्ये त्याचं हे म्हणणं आहे, त्याचं ते म्हणणं आहे, यांचं तर डिव्होर्स होणार आहे. मग या सुद्धा गोष्टी आपण जनरली टाळायला हव्या, बिकॉज वी आर द ऍडव्होकेट आणि आपण आपला जो काही क्लायंट आहे त्याचं जे काही प्रायव्हसी असणार आहे त्याचं प्रायव्हसीचं आपण खास तर रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळायला हव्या. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी निघून येतो. चला परत येऊया एनओसीचा पार्टकडे. मग हा जो एनओसी वाला पार्ट आहे हा तुम्हाला आता या सिच्युएशन मध्ये लक्षात आला असेल की बाबा दुसऱ्या समजा हे जे वकील साहेब आहेत हे या पक्षकाराची केस घेऊ शकत नाही, यांच्या विरोधात ऍक्शन वगैरे होऊ शकते, कंप्लेंट वगैरे दाखल करून घेऊ शकतात, पण हे वकील कोणत्याही पक्षकाराच्या नंतर केसेस घेऊ शकतात. फक्त या केसमध्ये ते या वकिलांचे पक्षकार वगैरे होऊ शकत नाही, तेवढा एक पक्षकार नाही, वकील वगैरे होऊ शकत नाही, अधिवक्ता वगैरे होऊ शकत नाही, पण ते ऑदर क्लायंटचे ऑदर पक्षकारांचे अधिवक्ता होऊ शकतात. मग हा एक पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. यामध्ये अजून एक ऍडव्हान्स पार्ट या ठिकाणी असू शकतो. मग प्रश्न या ठिकाणी येतो की ठीक आहे, या केसबद्दल, या पर्टिक्युलर सध्याच्या केसबद्दल जी की प्रॉपर्टीची केस आहे याबद्दल या व्यक्तींना सगळं माहित होतं म्हणून ते या ठिकाणी या पक्षकाराची केस घेऊ शकत नाही, हे मान्य करतो. पण हे सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी असतात की सुप्रीम कोर्टमध्ये मग आपण पाहत असतो की जे सिनियर ऍडव्होकेट असतात, जे गव्हर्नमेंटच्या विरुद्ध बऱ्याच वेळेस केसेस लढतात, जसं की
कपिल सिब्बल वगैरे आहेत, अशा प्रकारचे जे काही अपोजिट पार्टीचे केसेस वगैरे लढत असतात, हे बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं आपल्याला, काही केसेस ते अंबानीच्या कंपनीच्या, रिलायन्स कंपनीच्या विरोधात लढत असतात, पण काही केसेसमध्ये ते त्या कंपनीसाठी केस लढत असतात. मग हा पण एक पार्ट त्या ठिकाणी येतो. तर या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे, इव्हन दो ते व्यक्ती त्या पक्षकारासाठी त्या केसेस लढत असले, पण त्या केसमध्ये काय आहे हे सुद्धा समजून घेणं त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे, की बाबा केसचा कंटेंट काय आहे नेमका, ही प्रॉपर्टीची केस आहे का? मग हा पण एक पार्ट त्या ठिकाणी येतो. मग समजा हे व्यक्ती प्रॉपर्टीची केस, सेम केस या दुसऱ्या पक्षकाराच्या वतीने लढू शकत नाहीये, पण सेम सिच्युएशन मध्ये जर केस वेगळी असली, क्लायंट वेगळे असले दुसरे, तर ते तशा केसेस लढू शकतात. मग तो एक पार्ट आहे जो समजून घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्युज व्हायची गरज नाही. मग ह्या सिच्युएशन मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात रिगार्डिंग दी एनओसी वाल्या पार्ट मध्ये. मग ह्या सिच्युएशन मध्ये अजून आपल्याला काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं असतं, की व्हेनेवर अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीबद्दल मी हे सांगेन की बाबा या व्यक्तीने माझा दावा कोर्टमध्ये रिप्रेझेंट करावा, तर या सिच्युएशनसाठी इम्पॉर्टंट असणार आहे आपल्याला समजून घेणं, ते म्हणजे पार्ट वकालतनामा. मग वकालतनामाचा पार्ट म्हणजे काय असणार आहे जनरली? तर वकालतनामाचा पार्ट असणार आहे जनरली आपल्यासाठी, की ह्या सिच्युएशन मध्ये आपण हे समजून घेणं महत्वाचं असणार आहे, की वकालतनामा इट इज अ काइंड ऑफ डॉक्युमेंट, ज्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून आपण हे त्या ठिकाणी स्पष्ट करतो की अमुक अमुक व्यक्तीला आपण आपला क्लायंट, आपला ऍडव्होकेट म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. मग एखाद्या कामाकरता, आपल्या केस चालवण्याकरता अशा व्यक्तीची नियुक्ती जेव्हाही आपण करतो, एकतर तो ऍडव्होकेट वगैरे असला पाहिजे. हा एक पार्ट आपल्याला, अलाव मी अ सेकंड, आय थिंक इंटरनेट इश्यू इज देअर. ठीक आहे, ओके, नॉट एन इश्यू. हा एक पार्ट आहे. मग हा जो काही वकालतनामाचा जो काही पार्ट असणार आहे, या वकालतनामाचा पार्ट म्हणजे काय आहे, की वकालतनामा इज अ काइंड ऑफ डॉक्युमेंट, ज्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून आपण कोर्टला हे सूचित करत असतो की बघा माननीय सन्माननीय कोर्ट, अमुक अमुक व्यक्तीची आम्ही वकील म्हणून नियुक्ती केली आहे, किंवा अमुक अमुक व्यक्तीचा क्लायंट, हा जो काही क्लायंट आहे, पक्षकार जो काही आहे, या व्यक्तीचा वकील म्हणून या ठिकाणी मी नियुक्त झालो आहे, आणि त्यामुळे हे वकालतनामा, हे वकीलपत्र मी तुमचा कोर्ट वगैरे मध्ये दाखल करत आहे. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण या ठिकाणी जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यामध्ये आपल्याला अजून काही बेसिस गोष्टी समजून घेणं तेवढंच असणार आहे. मग या संपूर्ण बेसिस गोष्टी म्हणजे काय? तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला हे समजावं लागेल की जेव्हाही एखादं वकील पत्र दाखल होत असतं, तर ते वकील पत्राचं कंटेंट काय असला पाहिजे, जनरली त्या कंटेंट मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असला पाहिजे, हे सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी येतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये त्या वकील पत्राला जेव्हाही आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करतो, त्या सिच्युएशन मध्ये बेसिक्स गोष्टी आहेत ज्यावर आपल्याला पर्टिक्युलर लक्ष देणं महत्वाचं आहे. एकतर ह्या कंटेंट मध्ये आपलं पार्ट असणार आहे, आय एम जस्ट शेअरिंग दी स्क्रीन, जेणेकरून आपण या ठिकाणी वन बाय वन पार्ट लिहू शकू आणि तुम्ही त्याला नोट डाऊन जर केलं तर इट वुड बी बेटर. ठीक आहे, नंतर आपण मग त्याचा ड्राफ्टिंग वाला पार्ट सुद्धा बघायचा प्रयत्न करू. अलाउ मी अ सेकंड. ओके, ही स्क्रीन तुम्हाला विजिबल असेल, हा फॉन्ट सुद्धा तुम्हाला विजिबल असेल. ह्यामधला पहिला पार्ट असतो कोणत्याही वकालतनामाचा, ज्याला आपण म्हणू शकतो पहिला पार्ट नेम ऑफ कोर्ट. नेम ऑफ द कोर्ट हा एक पहिला पार्ट असणार आहे. नेम ऑफ द कोर्ट म्हणजे काय असणार आहे, ज्याही न्यायालयामध्ये आपण तो दावा दाखल केला असणार आहे, त्या पर्टिक्युलर कोर्टचं नाव आपण त्या ठिकाणी म्हणू शकू. हा सगळा पार्ट एकंदरीत म्हणजे असणार आहे, त्याला आपण कलेक्टिव्ह वे मध्ये टायटल क्लॉज वगैरे म्हणत असतो. जसं की आपण टायटल क्लॉज बघायचा प्रयत्न केला होता कालच्या किंवा मागच्या सेशन्स मध्ये, लिगल नोटीस मध्ये, किंवा जेव्हा आपण दाव्यातील पक्षकार वगैरेचा पार्ट पाहत होतो, ज्यावेळेस आपण ज्युरिस्डिक्शन पाहिलं, ज्यावेळेस आपण दाव्यातील पक्षकार पाहिले, टाईप ऑफ केस पाहिला, त्या सिच्युएशन मध्ये आपण हे बघायचा प्रयत्न केला होता की तो एक टायटल क्लॉज होता एखाद्या ड्राफ्टचा. तशाच प्रकारे जे काही वकालतनामा असणार आहे, वकालतनामा यामध्ये सुद्धा जे काही टायटल क्लॉज असतं, दॅट टायटल क्लॉज इज इन्क्लुडिंग विथ, टायटल क्लॉज जे काही आहे हे इन्क्लूड होतं त्यामधला पहिला पार्ट म्हणजे
एक ज्या कोर्टमध्ये तो दावा सुरू असणार आहे त्या पर्टिक्युलर कोर्टचं नाव त्या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त जे काही पार्टीज टू दी सूट जे काही आहेत, प्लेंटिफ डिफेंडेंट, मग नंबर ऑफ प्लेंटिफ असले त्या सगळ्या प्लेंटिफचे नाव त्यामध्ये असेल. या सिच्युएशन मध्ये अजून काही पार्ट ऍड होतो तो म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये ऍज अ वकालत पत्र जेव्हा मी दाखल करतो त्या सिच्युएशन मध्ये ऍज अ ऍडव्होकेट म्हणून मला हा संपूर्ण अधिकार आहे की त्या केसमध्ये मी कितीही लोकांचं वकालत पत्र त्या ठिकाणी दाखल करू शकेन. हा एक पार्ट माझ्या समोर असणार आहे की बाबा एकच व्यक्ती असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, एन नंबर ऑफ असेल, त्या सगळ्या पक्षकारांच्या वतीने मी माझं वकालत पत्र त्या ठिकाणी दाखल करू शकतो. हा एक अधिकार मला ऍज अ अधिवक्ता म्हणून, ऍज अ ऍडव्होकेट म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. सोबतच मला हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल, कितीही व्यक्तींचा म्हणजे याचा अर्थ असा होतो की समोरच्या पक्षकाराकडून सुद्धा आपण वकालतनामा दाखल करू. जसं की मी काही केसेस, काही हे प्लेंटिफच्या साईडचे 2 व्यक्ती असले, 3 व्यक्ती असले, 2 व्यक्तींच्या वतीने मी प्लेंटिफच्या साईडने वकालतनामा दाखल करेल आणि एक हे जे डिफेंडेंटच्या साईडला 3-4 व्यक्ती असले तर 3-4 व्यक्तीपैकी एका व्यक्तीच्या नावाने मी डिफेंडेंटच्या साईडने वकालतनामा दाखल करेल. मग अगेन तोच पार्ट येतो की बाबा तुम्ही एकाच केसमध्ये जसं की तुम्ही प्लेंटिफ येऊ शकत नाही आणि डिफेंडेंट येऊ शकत नाही. जसं की आपण एक 0 स्टेजमध्ये पार्ट कव्हर केला होता की एकच व्यक्ती स्वतःवर दावा दाखल करू शकत नाही की बाबा मीच माझ्यावर दावा दाखल करेल की बाबा मला या व्यक्तीकडून प्रॉपर्टी हवी आहे, मला या व्यक्तीकडून पैसे हवे, ते नाही होऊ शकत. तशाच प्रकारे पर्टिक्युलर पार्ट मध्ये लक्षात ठेवायचे, भलेही आपण या ठिकाणी म्हणत असलो एक वकील म्हणून, एक अधिवक्ता म्हणून, ऍडव्होकेट म्हणून मी त्या केसमध्ये कितीही व्यक्तींच्या वतीने वकालतनामा दाखल करू शकत असेल कोर्टमध्ये फॉर द रिप्रेझेंटेशन, पण ते असणार आहे फक्त एकाच साईडचा. ठीक आहे, फक्त प्लेंटिफचाच केस मी घेऊ शकेल किंवा मी फक्त या ठिकाणी आज या मॅडम म्हणून फक्त डिफेंडेंटचाच केस घेऊ शकेल, मिक्स नाही होणार आहे. मग हा एक पार्ट आहे जो आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये अजून एक पुढचा पार्ट येतो, तो म्हणजे जेव्हाही मी अशा प्रकारचे क्लायंटची माहिती या ठिकाणी देत असतो, ती जनरल माहिती म्हणजे काय असते की ती एक संपूर्ण केसचीच माहिती असते की बाबा ज्या कोर्टमध्ये केस सुरू असेल त्या कोर्टचं नाव आणि त्या केसमध्ये ज्या काही पार्टीज आहेत त्या पार्टीजचं पर्टिक्युलर नाव त्या ठिकाणी असणार आहे. आणि ह्यासोबतच या टायटल क्लॉज वगैरे संपल्यानंतर आपण काही बेसिक्स पार्ट त्यामध्ये ऍड करतो. टायटल क्लॉज मध्ये अजून एक पार्ट ऍड होतो, तो म्हणजे यामध्ये सेकंड पार्ट आपण त्याला म्हणू शकू आणि हा थर्ड पार्ट. सेकंड पार्ट म्हणजे असणार आहे एकतर ज्याला आपण म्हणू शकू केस नंबर वगैरे. आय जस्ट फॉरगॉट दी पॉइंट. केस नंबर ज्याला आपण म्हणू शकू तो एक पार्ट त्या ठिकाणी असणार आहे. केस नंबर सोबतच कोणतं इयर असणार आहे ते एक पर्टिक्युलर इयर आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. म्हणजे जे आपण सूट मध्ये पाहिला होता टायटल क्लॉज, तो सेम टायटल क्लॉज आपल्याला जसं तसा पेस्ट करायचा आहे, कॉपी पेस्ट करायचं, या ठिकाणी ऍड करायचं. एवढा एक झालाय टायटल क्लॉजचा पार्ट. वन्स वी फिनिश विथ द टायटल क्लॉज वगैरे संपल्यानंतर आपल्याला आता काही बेसिक गोष्टी या ठिकाणी क्लिअर करायच्या असतात. त्या बेसिक गोष्टींमध्ये माहिती म्हणजे काय असणार आहे, ऍडव्होकेट संदर्भातली माहिती, ऍडव्होकेट डिटेल आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. मग ऍडव्होकेट डिटेल हा सेकंड पार्ट आहे कोणत्याही वकीलपत्राचा, वकालतनामाचा. मग या पर्टिक्युलर पार्टमध्ये बेसिक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगायच्या असतात कोर्टला की माननीय सन्माननीय कोर्ट, माझं नाव अमुक अमुक आहे, ठीक आहे, माझं एनरोलमेंट अमुक अमुक या ठिकाणी झालं आहे आणि या पर्टिक्युलर केसमध्ये मी अमुक अमुक व्यक्तीचा अधिवक्ता आहे आणि त्या व्यक्तीने मला अधिवक्ता म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आहे. हा एक पर्टिक्युलर पार्ट म्हणजे ऍडव्होकेट डिटेल्स. मग या ऍडव्होकेट डिटेल्स मध्ये आपण त्यांचं पूर्ण नाव त्या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न करतो, वकिलांचं नाव त्या ठिकाणी येईल, ठीक आहे. त्यानंतर त्या नावासोबतच आपण त्या ठिकाणी एनरोलमेंट नंबर, ठीक आहे, एनरोलमेंट नंबर त्या ठिकाणी असणार आहे. हा सेकंड पार्ट. या व्यतिरिक्त हे सर्व झाल्यानंतर त्यांचा जो काही ऍड्रेस असेल, ऑफिसचा ऍड्रेस वगैरे, किंवा ते घरून प्रॅक्टिस करत असेल तर घरचा ऍड्रेस द्या आणि सोबत त्यांचा मोबाईल नंबर, ठीक आहे, म्हणजे इन जनरल कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे.
मोबाईल नंबर वगैरे त्या ठिकाणी ऍड करायचा आहे आणि सोबत जर तुम्ही ईमेल आयडी दिला तर इट वुड बी बेटर. मग हा एक पूर्ण पार्ट आहे जो आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. अच्छा, मी तुम्हाला स्क्रीन शेअर नाही केली आहे का व्यवस्थितपणे? ठीक आहे, ही स्क्रीन शेअर असेल सध्या. आय जस्ट फॉरगॉट टू शेअर दी अनदर स्क्रीन. अच्छा, कोणी काय प्रश्न विचारला होता? अच्छा, आता विजिबल झाले. आय एम जस्ट एक्सप्लेनिंग दी पॉइंट अगेन. ठीक आहे, या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये कधीपासून स्क्रीन शेअर नव्हती? अच्छा, आधीपासूनच नव्हती का? निलेशची नाही, जस्ट ऍडव्होकेट डिटेल्स सांगत होतात ना सर, तेव्हापासूनच विजिबल नव्हतं फक्त. अच्छा, ठीक आहे. ओके, ऍडव्होकेट डिटेल वाल्या पार्ट मध्ये हा एक सेकंड पार्ट येतो. जसं की आपण पहिला पार्ट पाहिला वकालतनामाचा, ज्याला आपण म्हणू शकतो टायटल क्लॉज वगैरे. मग सेकंड पार्ट त्यामध्ये येतो ज्याला आपण म्हणत असतो ऍडव्होकेट डिटेल्स वगैरे. मग ऍडव्होकेट डिटेलचा अर्थ असणार आहे की ऍज अ ऍडव्होकेट म्हणून मी या अमुक अमुक व्यक्तीचा ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड म्हणून या ठिकाणी मला एनरोल करण्यात आलं किंवा माझं रिप्रेझेंटेशन करण्यात आलं आहे. माझं अमुक अमुक नाव असणार आहे, माझा एनरोलमेंट नंबर अमुक अमुक आहे, माझा ऑफिसचा ऍड्रेस अमुक अमुक आहे, माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या संदर्भातली माहिती आपण जनरली ऍडव्होकेट्स डिटेल्स या पार्ट मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करत असतो. हा सिंपलचा पार्ट असणार आहे. यामध्ये जास्त काही खिचडी करायची गरज नाहीये. एवढंच एक डिटेल्स असणार आहे ज्या सिंपल वे मध्ये आपण त्या ठिकाणी मांडत असतो. हा पार्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अजून एक पार्ट या ठिकाणी मध्ये मेन्शन करायचा असतो. एखाद्या केसमध्ये जर एकापेक्षा जास्त पक्षकार असले तर स्पेसिफिक वे मध्ये ऍडव्होकेट्स डिटेल्सच्या पार्ट मध्ये आपल्याला हे मेन्शन करणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे की बाबा मी कोणत्या पक्षकाराचा वकील आहे. ठीक आहे, जर एखाद्या केसमध्ये दोन पार्टीज असल्या या ठिकाणी की बाबा प्लेंटिफ क्रमांक 1, प्लेंटिफ क्रमांक 2 किंवा डिफेंडंट क्रमांक 1, डिफेंडंट क्रमांक 2, डिफेंडंट क्रमांक 3, तर ह्या सिच्युएशन मध्ये वी हॅव टू मेन्शन की मी या सिच्युएशन मध्ये किती नंबरच्या प्लेंटिफचा ऍडव्होकेट आहे, मी किती नंबरचा डिफेंडंटचा ऍडव्होकेट आहे किंवा मी दोघांचा ऍडव्होकेट आहे. आपल्याला त्या ठिकाणी ते मेन्शन करावं लागेल विथ डिटेल्स ऑफ दॅट पार्टीज नेम. आणि त्या प्लेंटिफ आहेत किंवा डिफेंडंट आहे हे सुद्धा मला ऍडव्होकेट्स डिटेल वाल्या पार्ट मध्ये या ठिकाणी मेन्शन करायचं असणार आहे. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी येतो जो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मग ह्याच ऍडव्होकेट डिटेल सोबत अजून एक पार्ट आपल्याला ऍड करावा असा वाटतो किंवा करू शकतो आपण. तो पार्ट म्हणजे जॉईंट वकालतनामा संदर्भातला एक पार्ट. जॉईंट वकालतनामाचा पार्ट हा असणार आहे की एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये, जसं की आपण या सिच्युएशन मध्ये ही केस जर बघायचा प्रयत्न केला तर समजा ही एक प्लेंटिफच्या वतीने केस असणार आहे. हे वकील साहेब या ठिकाणी केस रिप्रेझेंट करत आहेत. मग वकील साहेबांना असं वाटतं की बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये ना मी या केसमध्ये दरवेळेस जाऊ शकणार नाही, माझ्याकडे नंबर ऑफ केसेस जास्त आहेत. मग आपण असं करू की आपल्यासोबत अजून काही वकील वगैरे घेऊ, 1-2 वकील आपण घेऊ किंवा अजून आपण एखाद्या ज्युनियरला सुद्धा वकील म्हणून या केसमध्ये घेऊ. तर अशा सिच्युएशन मध्ये समजा हा एक पार्ट जो काही असतो त्यामध्ये हे आपल्याला समजून घ्यायचं असतं की एखाद्या क्लायंटला जर असं वाटत असेल किंवा ऍडव्होकेटला असं वाटत असेल त्या पर्टिक्युलर क्लायंटच्या केस रिप्रेझेंटेशन साठी जर एकापेक्षा जास्त वकिलांना जर आपण नियुक्त करत असू तर ते तसं करू शकतात. मग हा एक पार्ट असणार आहे. मग जेव्हाही एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये एखाद्या पक्षकाराची केस एकापेक्षा जास्त वकील, अधिवक्ता, ऍडव्होकेट हे रिप्रेझेंट करत असतील तर त्या सिनेरिओला आपण म्हणत असतो अशा सिच्युएशन मध्ये की ते व्यक्ती आता फक्त वकालतनामा दाखल न करता त्या ठिकाणी ते जॉईंट वकालतनामा दाखल करते. मग जसं की सिंगल वकालतनामामध्ये फक्त एकाच ऍडव्होकेटच्या डिटेल्स होत्या, तशाच प्रकारे जॉईंट वकालतनामामध्ये जेवढेही नंबर ऑफ ऍडव्होकेट त्या ठिकाणी असतील त्या सर्व ऍडव्होकेटचं नाव आणि नंबर किंवा जे काही ऍड्रेस असणार आहे त्या ठिकाणी असणार आहे, त्यांचे डिटेल्स त्या ठिकाणी असणार आहे. मग या ठिकाणी प्रश्न असा येतो की हे जॉईंट वकालतनामा वगैरे तर दाखल झालाय, हा जो प्रश्न आहे आपण थोड्याशा एका वेगळ्या पार्ट नंतर घेऊ. तो म्हणजे असणार आहे ज्याला आपण म्हणू शकू पर्टिक्युलरली ऑथरायझेशन क्लॉजेस वाला पार्ट. बट आताच्या सिच्युएशन मध्ये जॉईंट वकालतनामामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे की समजा या सिच्युएशन मध्ये
तर अशा प्रकारे वकालतनामावाला पार्ट दाखल होत असेल, जॉईंट वकालतनामावाला पार्ट. समजा या वकिलांसोबत अजून एक वकील आहेत, समजा दुसऱ्या वकिलांसोबत या ठिकाणी क्लॅशेस वगैरे झाले, काहीतरी भांडण झाले यांच्या ऑफिसमध्ये, आणि त्या पर्टिक्युलर दुसऱ्या वकिलाने येऊन तर कोर्टमध्ये काहीतरी रिप्रेझेंटेशन दिलं की बाबा मी या अमुक अमुक केसमध्ये प्लेंटिफचा वकील म्हणून आहे, हे बघा वकालतनामा, हा जॉईंट वकालतनामा पहा, आणि तुम्ही या केसमध्ये अशा प्रकारे केलं पाहिजे, अशा प्रकारचे काहीतरी इन्स्ट्रक्शन त्याने कोर्टला दिल्या. तर मग आपण काय करावं ऍज अ क्लायंट म्हणून? आपण या दोघा व्यक्तींच्या भांडणमध्ये आपण फसू का? तर नाही. जेव्हाही एखादा वकील त्या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन देत असेल, जर तुम्ही हजर नसाल तरी सुद्धा बऱ्याच वेळेस कोर्ट त्या ठिकाणी ते क्रॉस चेक करत असतो की वेदर दॅट इन्स्ट्रक्शन आर गिव्हन बाय दॅट पर्टिक्युलर प्लेंटिफ और पर्टिक्युलर क्लायंट इन दॅट पर्टिक्युलर सिनॅरिओ. मग जेव्हाही जॉईंट वकालतनामा त्या ठिकाणी जात असतो एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये, त्यावेळेस कोर्ट बऱ्याच वेळेस हे सुद्धा चेक करत असतो की बाबा ह्याचे सिनियर आहेत का, स्टेजेस काय आहेत, कशा प्रकारचे ते इन्स्ट्रक्शन देत असतात, या सगळ्या गोष्टी सुद्धा कोर्टद्वारे वेळोवेळी चेक केल्या जातात. जसे की आपण एक्झामिनेशन ऑफ पार्टीज बाय द कोर्ट हा एक पर्टिक्युलर पार्ट पाहिला होता ऑर्डर नंबर 10च्या अंतर्गत. तो पार्ट म्हणजे अशा प्रकारचा सिनेरिओ मध्ये कोर्ट स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करून अशा प्रकारचे डिफरंट काइंड ऑफ सिच्युएशन मध्ये स्वतः डिसिजन घेत असणार आहे. असं होणार नाही मग की बाबा या ठिकाणी क्लायंटने जाऊन त्या जॉईंट वकालतनामा केलेल्या वकिलाने यासोबत जर भांडण झाले सिनियर सोबत आणि त्यांनी जाऊन कोर्टमध्ये सांगावं की माननीय सन्माननीय कोर्ट, आम्ही हा दावा आता मागे घेणार आहोत, हा दावा मागे घ्या किंवा हे ऍप्लिकेशन कॅन्सल करा. नाही, अशा सिच्युएशन मध्ये कोर्ट इज गोइंग टू क्रॉस चेक वेदर दॅट इन्स्ट्रक्शन गिव्हन बाय दी पार्टी ऑर नॉट, किंवा मग ते सांगणारा व्यक्ती कोण आहे नेमका, तो सिनियर लेवलचा ऍडव्होकेट आहे का, किंवा त्याला खरंच ऑथॉरिटी आहे का हे सांगण्याची, या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक केल्या जातात. मग सांगण्याची ऑथॉरिटी असते तर एक निवेदन वगैरे जेव्हा आपण देत असतो त्यावेळेस कोर्ट हे क्रॉस चेक करत असणार आहे की बाबा लेखी इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आहेत का, ज्यावर अपोनंट जो काही पार्टी आहे, पक्षकार आहे, त्याचा सिग्नेचर वगैरे आहेत का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातात. यासोबतच अजून एक पार्ट त्या ठिकाणी येतो की जॉईंट वकालतनामावाला पार्ट जेव्हाही फोकस मध्ये येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचे, खास करून हा आपल्या सोयीसाठी केला जातो एखाद्या सिनियर वकिलांद्वारे, जेणेकरून ते प्रत्येक केसमध्ये प्रत्येक वेळेस या पक्षकारासाठी उभे राहू शकत नाही, त्यांच्याकडे नंबर ऑफ केसेस असतात, त्यामुळे ही केस पाहावी की दुसरी केस पाहावी असं होतं बऱ्याच वेळेस. त्यामुळे ते सिंपल असं करतात की बाबा काही वेळेस ना आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, त्यामुळे आपण असं करतो की आपले जे काही ज्युनियर असतात त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी जॉईंट वकालतनामा त्या ठिकाणी दाखल करतो. मग अशा सिच्युएशन मध्ये काय होतं, ते जे काही पक्ष वकील आहेत यांच्यासोबतचे हे त्या व्यक्तीचा फेवर मध्ये किंवा त्या व्यक्तीच्या बिहाफ मध्ये त्या ठिकाणी रिप्रेझेंट वगैरे होऊ शकतील वेळोवेळी, जेव्हाही हे अपसेट नसेल तेव्हा. किंवा मग असं सुद्धा बऱ्याच वेळेस होतं की बऱ्याच वेळेस फक्त आर्ग्युमेंट साठी आपण एखाद्या वकिलांची नियुक्ती करत असतो, बऱ्याच वेळेस क्रॉस एक्झामिनेशन साठी आपण एखाद्या वकिलांची नियुक्ती करत असतो. मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये हा पार्ट बघायला मिळतो. जसे की आपण एक पार्ट काल पाहिला होता ना, ज्याला आपण म्हणत होतो जनरली अटॉर्नीवाला पार्ट. ठीक आहे, हे जे अटॉर्नी असतात ना जनरली, ह्यांची बऱ्याच वेळेस ना आर्ग्युमेंट साठी नियुक्ती केली जाते. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूज वाला जो काही पार्ट असतो त्या सिच्युएशन मध्ये हे अटॉर्नीज वगैरेची ना त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते स्पेसिफिकली फॉर द आर्ग्युमेंट वगैरे. त्यांना फक्त तेवढ्याच स्टेजसाठी चार्ज केले जातात, म्हणजे त्या ठिकाणी उभं केलं जातं एक फेअर अमाऊंट ऑफ मनी त्यांना देऊ, फक्त सर तुम्ही फक्त युक्तिवाद करा, तुम्ही फक्त आर्ग्युमेंट करा आमच्यासाठी. मग अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा मेनी टाइम्स आपण तात्पुरत्या स्वरूपासाठी एक वकालतनामा वगैरे दाखल करत असतो ओनली फॉर द आर्ग्युमेंट वगैरे. तो पण एक पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. मग हा पण एक सिनॅरिओ आहे, तो समजून घेणं महत्वाचं असतं. मग हा एक सिनॅरिओ ठीक आहे. यासोबतच आर्ग्युमेंट वाल्या पार्ट मध्ये ना अजून एक पार्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचे, तो आपण आधी नंतर सुद्धा आपण घेऊ शकलो असतो आर्ग्युमेंट जेव्हा आपण शिकू ऑर्डर नंबर 18च्या पार्ट मध्ये, पण आताच्या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवायचंय. तो सिनॅरिओ असा असू शकतो की बाबा समजा एक केस वगैरे जाते
एक केस बद्दल संपूर्ण पार्ट मध्ये एक युक्तिवाद वगैरे होत आहे. समजा हा एक पर्टिक्युलर केस आहे. या पर्टिक्युलर केस मध्ये हे वकील साहेब व्यवस्थितपणे युक्तिवाद वगैरे करत आहे. एकदम ट्रेमेंडस काइंड ऑफ ऑसम काइंड ऑफ त्यांनी एक आर्ग्युमेंट वगैरे केलं, युक्तिवाद केला. आणि ह्या युक्तिवादामध्ये काही मुद्दे जर मला पटत असले की बाबा हो, या सरांनी जे सांगितलंय ना या पर्टिक्युलर केसमध्ये, या पर्टिक्युलर क्लायंटच्या वतीने, भलेही ती सेम केस असली किंवा दुसरी केस असली, तरी त्या सिच्युएशन मध्ये ऍज अ वकील म्हणून हा वकील असेल किंवा दुसऱ्या केसचा तो दुसरा वकील असेल, ते कोर्टला निवेदन करून परत आर्ग्युमेंट न करता कोर्टला हे ते त्या ठिकाणी विनंती करू शकतात की माननीय सन्माननीय कोर्ट, हे जे वरिष्ठ अधिवक्ता साहेब होते यांनी जे मुद्दे त्यांच्या पर्टिक्युलर केसमध्ये मांडले ते सेम मुद्दे माझ्या केसमध्ये सुद्धा आहेत. मी माननीय सन्माननीय कोर्टला विनंती करतो की ते मुद्दे सेम टू सेम तसे मुद्दे, सिमिलर सेम ते आपल्या केससाठी सुद्धा कन्सिडर करावे, जेणेकरून आपण पुन्हा आर्ग्युमेंट वगैरे करून त्या ठिकाणी कोर्टचा अमूल्य वेळ वाया न घालवता त्याच मुद्द्यांना तुम्ही टोटो करावं, डुप्लिकेट करावे, या ठिकाणी डिट्टो वगैरे या ठिकाणी करावे आणि त्याला या केसमध्ये कन्सिडर करून त्या मोबदल्यामध्ये तुम्ही डिसिजन वगैरे द्यावे किंवा डिसिजन द्यायच्या वेळेस त्या मुद्द्यांना सुद्धा कन्सिडर करावं. मग हा पण एक पार्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो, जो आर्ग्युमेंट मध्ये लक्षात ठेवायचा आहे. बऱ्याच सारे सिनियर वकील साहेब असतात, ते अशा प्रकारे मॅटर करत असतात की बाबा एखाद्या वकिलांचं आर्ग्युमेंट व्यवस्थित असलं, ती सेम केस आपल्या केस सारखी सिमिलर असली तर आपण कोर्टच्या मदतीने हा सगळा पार्ट करत असतो, जेणेकरून आपलाही वेळ वाचतो आणि विदाऊट एनी फीस पे करता त्या वकिलांना आपल्या केसमध्ये त्याचा एक बेनिफिट वगैरे होऊ शकतो. चला मूव्ह ऑन करू परत आपल्या बेसिक्स पार्टकडे. बेसिक्स पार्ट मध्ये आपण पाहत होतो हा जॉईंट वकालतनामावाला पार्ट. मग तोच एक पार्ट आहे जॉईंट वकालतनामा म्हणजे काय, एखाद्या केसमध्ये आपण एकापेक्षा जास्त अधिवक्त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करू शकतो ऍज अ वकील म्हणून, आणि ते आपल्या केसला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतील. एकत्र करू शकतात किंवा सिंगल सिंगल करू शकतात. बऱ्याच वेळेस एखादे सिनियर ते अब्सेंट राहतील त्या सिच्युएशन मध्ये, काही गडबड नको व्हायला, त्यामुळे अशा प्रकारचे जॉईंट वकालतनामा दाखल करून घेत असतात. जसं की हे वकील साहेब जर गावाला गेलेले असले तर त्यांच्या ज्युनियरला ते त्या ठिकाणी पाठवून सांगू शकतात की बाबा हा जॉईंट वकालतनामा आहे, त्यामुळे हे ऍप्लिकेशन सादर करा, हे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी करा. अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी आपण अशा प्रकारचा एक जॉईंट वकालतनामा त्या ठिकाणी सादर करत असतो. मग हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ आहे जो आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो ऍज अ जॉईंट वकालतनामा म्हणून. मग ह्यासोबत अजून एक पुढचा पार्ट येतो, तो पुढचा पार्ट म्हणजे असणार आहे ऑथरायझेशन क्लॉजेस. ऑथरायझेशन क्लॉजेस हा एक इम्पॉर्टंट पार्ट असू शकेल कोणत्याही वकालतनामामधला, वकीलपत्रामधला. ऑथरायझेशन क्लॉजेस म्हणजे काय नेमकं, तर पक्षकाराने वकिलांना काही अधिकार दिलेले असतात, त्या अधिकारांबद्दल कोणत्याही वकालतनामामध्ये बोललं जातं त्याला आपण म्हणत असतो ऑथरायझेशन क्लॉजेस. मग खास करून हे जे अधिकार असतात जनरली हे या पक्षकारांद्वारे, अशा प्रकारचे जे काही पक्षकार आहेत हे त्याच्या त्याच्या वकिलांना देतात, अधिवक्त्यांना देतात, ऍडव्होकेट साहेबांना देतात. मग ह्या अधिकारांपैकी एखादा पहिला अधिकार म्हणजे हे आपण सांगू शकतो की ह्या क्लायंटसाठी हे जे वकील साहेब आहेत, ऍडव्होकेट साहेब आहेत, अधिवक्ता आहेत, हे न्यायालयात हजर राहू शकतात. ते माझ्या वतीने स्वाक्षरी करू शकतात. दावा असेल, अर्ज असेल किंवा एखादा जबाब असेल ते त्या ठिकाणी माझ्या वतीने देऊ शकतील. हा अधिकार देतो मी ऑथरायझेशन क्लॉजेस मध्ये. हा एक पहिला पार्ट झाला. यामध्ये अजून एक अधिकार देतो, तो म्हणजे माझ्या या पर्टिक्युलर संपूर्ण केसमध्ये ऍज अ अधिवक्ता म्हणून हे कोणताही पुरावा किंवा पुराव्याचे दस्तऐवज हे सादर करू शकतील कोर्टमध्ये किंवा ते परत घेऊ शकतील कोर्टमधून. हा एक पर्टिक्युलर सुद्धा अधिकार आपण त्या ठिकाणी देत असतो ऍज अ पार्टी म्हणून या अधिवक्ता साहेबांना, वकील साहेबांना. हा पण एक पार्ट आहे. यासोबत अजून एक पार्ट त्या ठिकाणी आपण मांडू शकतो, तो म्हणजे या संपूर्ण दाव्यामध्ये ऍज अ वकील म्हणून हे साहेबांना आपण अधिकार देतो की बाबा हे माझ्या केसमध्ये तडजोड करू शकतील, कॉम्प्रोमाइज करू शकतील, सेटलमेंट करू शकतील, विड्रॉवल ऑफ सूट करू शकतील, समझोता करू शकतील, दावा मागे घेऊ शकतील. हे सगळे पार्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो.
हे सुद्धा अधिकार आपण त्या वकालत पत्रामध्ये खास करून मेन्शन करू शकतो. करायलाच पाहिजे असं गरजेचं नाही, पण करू शकतो. हा पण एक पार्ट आहे. कारण की मेट्रो सिटीज मध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला इंडेप्थ वगैरे मध्ये वकालत कामं वगैरे बघायला मिळतात. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. बट बऱ्याच वेळेस तालुक्याच्या लेवलला, जिल्ह्याच्या लेवलला ना काही एकदम सिंपल वे मध्ये जे वकीलपत्र वगैरे असतात ना ते साजेसे बघायला मिळतात. त्यामध्ये काही एवढी माहिती वगैरे नसते, एकदम जनरल. त्यामध्ये फक्त टायटल क्लॉज वगैरे असणार आहे. टायटल क्लॉज सोबतच अलाव मी अ सेकंड, जर मी या ठिकाणी ही इमेज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा एक प्रकारचा वकालतनामा तुमच्या समोर दिसत असेल. ठीक आहे. मग असे सिंपलसे वकालतनामा आपल्याला तालुक्याच्या लेवलला बघायला मिळतात बऱ्याच वेळेस. या व्यतिरिक्त जे मी गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत आहे, हा इंडेप्थ वाला पार्ट आपल्याला खास करून बऱ्याच साऱ्या सिनेरिओ मध्ये जे मेट्रो सिटीज वगैरे आहेत, जे मोठे मोठे लॉ फॉर्म असतात, त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हा एक संपूर्ण पार्ट बघायला मिळतो. जसं की या ठिकाणचं एक अजून मी वकील पत्र जर तुम्हाला दाखवलं, हा सुद्धा एक सिंपल फॉर्मॅट आहे. ठीक आहे. हा पण एक सिंपल फॉर्मॅट असणार आहे. त्यामध्ये टायटल क्लॉज वगैरे आहे. त्यामध्ये टायटल क्लॉज संपल्यानंतर वकालतनामा आणि या ठिकाणी ऑथरायझेशन एवढा एक पार्ट आहे. ठीक आहे. तो हे सुद्धा एक सिंपल काइंड ऑफ आहे. बट जेव्हा आपण इंडेप्थ वगैरे मध्ये बघायचा प्रयत्न करतो त्यामध्ये अशापैकी डिफरंट काइंड ऑफ सिच्युएशन, सिनॅरिओ बघायला मिळत असते. ठीक आहे. लेट्स कम टू दी पॉइंट अगेन. हा झालाय थर्ड पार्ट. त्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज बद्दल, सेटलमेंट बद्दल, तडजोड बद्दल किंवा दावा मागे घेण्याबद्दल, विड्रॉवल सूट बद्दल बोलत आहोत. हे सुद्धा अधिकार आपण देत असतो. या व्यतिरिक्त अजून एक अधिकार असू शकेल ऑथरायझेशन क्लॉज मध्ये. झाला आपण म्हणू शकतो की कोर्ट कडून मिळणारी जी रक्कम आहे किंवा एखाद्या ऑर्डरची रक्कम, डिग्रीची रक्कम हे हे वकील साहेब स्वीकारू शकतील, असा सुद्धा अधिकार क्लायंटद्वारे देण्यात येऊ शकतो. मग तो पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. या सिच्युएशन मध्ये समजून घेण्यासाठी हा फोर्थ इम्पॉर्टंट पार्ट आहे फॉर एनी वकालतनामा. यामध्ये अजून एक पार्ट आपण ऍड करू शकतो, तो म्हणजे या मुख्य वकिलांच्या वतीने बऱ्याच वेळेस कनिष्ठ जे काही ज्युनियर ऍडव्होकेट आहेत किंवा असिस्टिंग ऍडव्होकेट आहेत ह्यांची सुद्धा ते नियुक्ती करू शकतात, जेणेकरून त्यांच्या अब्सेंट मध्ये त्यांचे ज्युनियर कोर्टमध्ये जाऊन त्या केसला रिप्रेझेंट करू शकतील. हा सुद्धा एक अधिकार आपण त्या पर्टिक्युलर वकालतनामामध्ये मेन्शन करत असतो. तो दिस आर द पर्टिक्युलर सिनॅरिओ जे आपल्याला त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये त्या वकालतनामामध्ये बघायला मिळतात. ह्यामध्ये अजून काही ऍडव्हान्स पार्ट ऍड होत असतो, तो म्हणजे कोणत्याही सिच्युएशन मध्ये आम्हाला वाटेल त्यावेळेस आम्ही वकील चेंज करू शकतो. हा पण एक ऑथोरायझेशन क्लॉज त्या ठिकाणी असतो. यावेळेस अजून एक ऑथरायझेशन क्लॉज त्यामध्ये असतो. कोणत्याही सिच्युएशन मध्ये वकील साहेबांना वाटेल त्यावेळेस ते त्या केसमधून माघारी ऍज अ वकील म्हणून माघार घेऊ शकतात. हा एक पार्ट त्यामध्ये आहे. यासोबत अजून एक ऍडव्हान्स पार्ट असतो ज्यामध्ये फीस बद्दल एक्सप्लेन केलेलं असतं की ऍज अ ऍडव्होकेट म्हणून पर हिअरिंग मी एवढे एवढे पैसे घेईल किंवा मी संपूर्ण केसचे एवढे एवढे पैसे घेईल. हा सुद्धा वकालतनामामध्ये दाखल केलेला पार्ट असू शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आठवण ठेवायच्या असतात फॉर द ऑथरायझेशन क्लॉज. मी हे जे शेवटचे पार्ट तुम्हाला म्हटले हे कंपल्सरी करावे गरजेचं नाहीये, पण काही केसेस मध्ये जे मोठ्या लॉ फॉर्म असतात ते त्या ठिकाणी लिहून घेतात, जेणेकरून त्यांची फीस वगैरे जी काही आहे ती माफ नको व्हायला. त्यामुळे अदरवाईज मग हे अशा प्रकारचे एकदम छोटे मोठे जे काही वकालतनामे असतात ते आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतात, ज्यामध्ये जास्त इन डेप्थ मध्ये न जाता फक्त टायटल क्लॉज, पार्टीज वगैरेचे नावं झाले, पार्टीज नंतर डिरेक्टली ऍडव्होकेटचं नाव वगैरे आणि खाली सिग्नेचर वगैरे एवढा एक पार्ट संपवून अशा प्रकारचं वकालतनामा एकदम शॉर्ट अँड स्वीट वे मध्ये त्या ठिकाणी संपुष्टात देऊ शकतात. या व्यतिरिक्त बाकीचा फीस वाला पार्ट काही देत नाही.
किंवा मग जे गोष्टी आपण मेन्शन केल्या की बाबा कोर्टमध्ये हजर राहणं, हे करणं, ते करणं, पुरावे सादर करणं, परत घेणं, तडजोड करणं, कॉम्प्रोमाइज करणं किंवा कोर्टमधून रक्कम वगैरे जी काही आहे ती स्वीकारणं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन नसतात. पण तुम्ही मेन्शन केल्या तर इट वुड बी बेटर. यामध्ये पुढचा पार्ट येतो ऑथरायझेशन क्लॉज नंतर, तो म्हणजे असणार आहे सिग्नेचर ऑफ क्लायंट. ठीक आहे, सिग्नेचर ऑफ क्लायंटचा अर्थ या ठिकाणी असणार आहे त्या वकालतनामामध्ये. वन्स वी फिनिश विथ द ऑथरायझेशन क्लॉजेस इन दॅट पर्टिक्युलर केसेस, मग आपण त्या वकालतनामामध्ये जे काही क्लायंटने त्या ऑथॉरिटीज दिली आहे त्या क्लायंटचं, त्या पक्षकारांची साईन वगैरे त्या ठिकाणी घेण्यात येईल, जे व्यक्तीने स्वेच्छेने हे अधिकार वकील साहेबांना दिले आहेत. मग ते अंगठा लावत असेल तर ते अंगठा त्या ठिकाणी लावू शकतील, ते जर साईन करत असेल तर ते साईन त्या ठिकाणी ते करू शकतील. हा एक पार्ट आहे जो आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारख्या गोष्टी नाहीये, फक्त एवढाच एक पार्ट असतो की ते जे काही वकीलपत्र असतं ते आपल्या क्लायंटला वाचून सांगावं व्यवस्थितपणे. कारण की समजा आपण तालुक्याच्या लेवलला प्रॅक्टिस करत असू, जिल्ह्याच्या लेवलला प्रॅक्टिस करत असू, तर बरेचसे जे काही क्लायंट आहेत ना, जर आपण इंग्लिशमध्ये जर वकालतनामा दाखल करत असू तर काही त्यांना तेवढी माहिती नसते. तर इट वुड बी बेटर जर आपण त्यांना एक्सप्लेन केलं की बाबा हे बघा, हे वकीलपत्र आहे, यामध्ये अमुक अमुक गोष्टी लिहिल्या, त्यामध्ये तुम्ही मला वकील म्हणून घोषित केलं आहे, नियुक्त केला आहे, हा एक पार्ट आहे. त्यामध्ये अमुक अमुक टर्म अँड कंडिशन आहे, ज्यामध्ये मी तुमच्या केसला रिप्रेझेंट करू शकतो. कोर्टमधून मिळणारी डिग्रीची फीस असेल किंवा एखादी कॉस्ट असेल ती कलेक्ट करू शकतो. मी या केसला मागे घेऊ शकतो, याला विड्रॉ करू शकतो, सेटलमेंट करू शकतो, कॉम्प्रोमाइज करू शकतो. यामध्ये मी दस्तऐवज देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. पुरावे देऊ शकतो, अर्ज देऊ शकतो, स्वाक्षरी करू शकतो माझ्या वतीने हजर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी त्याला एक्सप्लेन करायच्या, जेणेकरून त्यालाही नंतर जड होत नाही आणि तोही हे सांगू शकत नाही की बाबा मला काहीही माहित नव्हतं. मग हा एक पार्ट आहे जर तुम्ही तालुक्याच्या लेवलला, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असाल तर, आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये देत असाल तर. अदरवाईज मराठी कुणाला कळत नसेल तर त्यांना आपण एक्सप्लेन केलं पाहिजे, तोही एक पार्ट आहे. ठीक आहे, एवढं पार्ट. त्यानंतर लास्टचा पार्ट त्या वकीलपत्रामध्ये येतो, वकालतनामामध्ये येतो, तो म्हणजे असणार आहे ज्याला आपण म्हणत असतो की बाबा एक्सेप्टन्स बाय ऍडव्होकेट. एक्सेप्टन्स बाय ऍडव्होकेट वाला जो काही पार्ट आहे, ह्याचा अर्थ असा असतो की बाबा की त्या पर्टिक्युलर वकील साहेबांनी त्या ठिकाणी साईन वगैरे करावी. जसं की आपण हे वकीलपत्र वगैरे पाहिलं ना, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो पार्ट. ठीक आहे, हा एक एक्सेप्टेड वाला पार्ट, आणि अशा प्रकारे हे वकील साहेब या ठिकाणी साईन वगैरे करतात. आणि हे एका साईडला जे समोरचे जे पक्षकाराने आपल्याला नियुक्त केलं असेल त्या पक्षकारांची अशा प्रकारे साईन असेल. अशा प्रकारचा एक सिंपलचा फॉर्मॅट असू शकतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला अधिक प्रमाणे, तर जेव्हाही आपण अशा प्रकारे एखाद्या वकालत पत्राला समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्या सिच्युएशन मध्ये काही बेसिक गोष्टी आपण पाहिल्या. एकतर टायटल क्लॉज असला पाहिजे, त्यामध्ये कोर्टचं नाव, केसचं नाव, पार्टीचं नाव, दॅट्स इट. त्यानंतर या ठिकाणी वकालतनामा लिहिलेलं असलं पाहिजे. त्यानंतर विल ऍड सम ऍडव्होकेटचं डिटेल. एकापेक्षा जास्त पक्षकार असले तर कोणत्या पक्षकारासाठी आपण वकील आहोत ते मेन्शन करा. एकापेक्षा जास्त वकील असले तर कोणते कोणते वकील आहेत त्यांच्या सगळ्या डिटेल मेन्शन करा. या व्यतिरिक्त ऑथरायझेशन क्लॉजेस, त्यामध्ये सगळ्या डिटेल मेन्शन करा. काही काही गोष्टी आपण करू शकतो. यानंतर मग सिग्नेचर क्लॉज, ज्यामध्ये क्लायंटची सिग्नेचर, आणि एक्सेप्टन्स वाला पार्ट, ज्यामध्ये ऍज अ वकील म्हणून आपण त्या ठिकाणी एक्सेप्ट केलं आहे की मी या ठिकाणी या व्यक्तीचा वकील म्हणून नियुक्त वगैरे होते. मग हा एक सिंपलचा पार्ट आहे जो आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो की त्या वकालतनामामध्ये. मग यामध्ये अजून जर काही बेसिस गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न जर केला तर हे एका प्रकारचं पॉवर किंवा राईट किंवा अधिकार एखाद्या वकिलाला देत असतात की त्या केसमध्ये एखाद्या क्लायंटच्या वतीने न्यायालयामध्ये अर्ज असेल, एफिडेव्हिट असेल, नोटीस असेल, कागदपत्र तयार करणे, कागदपत्र सादर करणे, किंवा न्यायालयामध्ये उपस्थित राहून युक्तिवाद करणे, साक्षीदारांची तपासणी वगैरे करणे, त्यांची संपरीक्षा वगैरे करणे, क्रॉस एक्झामिनेशन वगैरे करणे,
त्या केसशी संबंधित खास करून कोर्ट फीस स्वीकारणे असू शकेल किंवा त्याची पोचपावती वगैरे देणे असू शकेल किंवा मग गरज पडल्यास अन्य वकिलांची त्या ठिकाणी नियुक्ती करणे तात्पुरत्या सिच्युएशनसाठी किंवा मग केसमध्ये तडजोड करणे असू शकेल, एखाद्या मेडिएशनसाठी पुढाकार घेणे असू शकेल, हा एक पार्ट असू शकतो. किंवा मग एखाद्या कोर्टने एखादी ऑर्डर पास केली असेल, डिसिजन पास केला असेल, जजमेंट पास केला असेल, आदेश पारित केला असेल, ते आदेश स्वीकारणं असू शकेल, हा एक पार्ट असू शकतो. मग हे सर्व पार्ट त्या वकालतनामाच्या वतीमध्ये एखाद्या वकिलाला आपण त्या ठिकाणी अधिकार देत असतो. या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आपण जर त्या ठिकाणी ऑथोरायझेशन क्लॉज वगैरे मेन्शन केल्या ना, तर अजून इम्पॉर्टंट असू शकतात. करायचं आहे हे गरजेचं नाहीये, बट मोठ्या लॉ फॉर्म मध्ये हे खास करून केल्या जातात गोष्टी. दॅट इज वाय आय एम इन्फॉर्मिंग यू. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर इट वुड बी बेटर. जसं की या सगळ्या गोष्टींपैकी जो रिव्होकेशन वाला पार्ट आपण पाहिला ना, की बाबा जे काही वकिलांना जेव्हाही वाटेल किंवा पक्षकाराला जेव्हाही वाटेल त्यावेळेस हे वकीलपत्र ते रद्द करू शकतात, की बाबा पक्षकाराला किंवा वकिलांना हा अधिकार आहे की ते कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी हे वकालतनामा रिव्होकेट करू शकतील, रद्दबाबत करू शकतील. हा अधिकार आपण दोन्ही व्यक्तींना देतो. हा सुद्धा एक ऑथरायझेशन क्लॉज मधला इम्पॉर्टंट पॉइंट असू शकेल. सोबत फीस वगैरे वाला पार्ट सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. या व्यतिरिक्त प्रत्येक सुनवाईच्या वेळेस हे जे काही व्यक्ती असणार आहेत हे त्या ठिकाणी हजर वगैरे राहतील. त्यानंतर मग त्यांचं साईन वगैरे वाला पार्ट हा एक संपूर्ण सिनेरिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा मी इनडेप्थ मध्ये या गोष्टी क्रॉस चेक करायचा प्रयत्न करतो किंवा लिहिण्याचा प्रयत्न करेल, तो असू शकतो एक मुद्दा, त्याला आपण आता थोडासा पार्ट बघायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आय एम जस्ट शेअरिंग दिस स्क्रीन अगेन. वेगळ्या पेजवर आपण जाऊ जेणेकरून त्याचा ड्राफ्टिंग वाला पार्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे. अलाउ मी अ सेकंड. Okay. Now we just have to draft one of the kind of वकालतनामा over here. त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जर मी लँग्वेज चेंज केली तर आपण टाईप करण्याचा प्रयत्न करू सिंपल वे मध्ये, आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो जेणेकरून आपला वेळ वगैरे वाया नको जायला. ठीक आहे. जसं की लँग्वेज वगैरे चेंज केली मराठी, तर तुम्हाला दिसत असेल तर हा बघा मराठी. ठीक आहे. मराठी. अच्छा, अजून टाईप होत नाहीये. ठीक आहे. वाला पार्ट होते. ठीक आहे. बेस्ट. ओके. आपण आता काय काय बघायचा प्रयत्न केला. व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग. तर इम्पॉर्टंट थिंग्स मध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या, जसं की हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अजून एक पार्ट लक्षात येईल की वकालतनामामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यापैकी कंटेंट, या पर्टिक्युलर कंटेंट मध्ये आपण कोर्टचा डिटेल, केसचा डिटेल हा सगळा पार्ट पाहिला, ज्याला आपण टायटल क्लॉज म्हणत होतो. तो व्हेनेवर आय हॅव टू ड्राफ्ट दॅट वकालतनामा, त्या रेडीमेडच असणारे, ड्राफ्ट करायची गरज नाही, पण सांगून ठेवते बाबा माहिती पाहिजे म्हणून. कधी कधी काय होतं आपल्याकडे वेळ नसतो तेवढा, तो ऍटलिस्ट माहिती असलं तर इट वुड बी बेटर. ठीक आहे. या ड्राफ्ट मध्ये आपण या ठिकाणी कोर्ट संदर्भातली माहिती वगैरे संपूर्ण लिहू. कोर्ट डिटेल्स वगैरे आपण या ठिकाणी ऍड करू. हा झालाय पहिला पार्ट. त्या पर्टिक्युलर डिटेल्स मध्ये आपण कोर्टचे नाव वगैरे लिहू शकतो, जसं की कोणत्या दिवाणी न्यायालयामध्ये आपण दाखल करू केसेस, तर त्या कोर्टचं नाव. ठीक आहे. जसं की ह्या सिच्युएशन मध्ये जर मला एखादा दावा दाखल करायचा असला
तर दावा दाखल केलेल्या ज्या काही डिटेल्स असतात त्यामध्ये कोर्टचं नाव, पक्षकारांचं नाव हे जसं जसं कॉपी करायचं, नवीन या ठिकाणी लिहायची गरज नाही. त्या पेजवरून ते कॉपी करायचं, कोर्सचे डिटेल्स वगैरे त्या सेम डिटेल्स या ठिकाणी असेल त्या पेस्ट करायचा. त्यानंतर सेकंड पार्ट यामध्ये येतो, तो म्हणजे असणार आहे जे काही केस नंबर वगैरे जे काही असतं, जसं की एखाद्या केसचं नाव असलं की बाबा रेग्युलर दिवाणी सूट, जर या ठिकाणी आपण इनडेप्थ मध्येच मेन्शन करायचा प्रयत्न केला तर तो असू शकेल, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल. ठीक आहे. न्यायालय, ठीक आहे. दिवाणी न्यायालय जेही एरिया असेल तर पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ह्याला आपण पर्टिक्युलर मिडलवाल्या पार्ट मध्ये केलं. या मिडलवाल्या पार्ट मध्ये केल्यानंतर वी हॅव टू मेन्शन अबाउट द केस नंबर. या पर्टिक्युलर केस नंबर मध्ये समजा रेग्युलर दिवाणी सूट आहे किंवा ऍप्लिकेशन नंबर आहे किंवा अर्ज क्रमांक असेल, हा एक पार्ट. अर्ज क्रमांक सो अँड सो, ठीक आहे. अर्ज क्रमांक 422 ऑफ 2026 अशा प्रकारचा जोही आपला केसचा अर्ज असला तो अर्ज क्रमांक आपण या ठिकाणी मेन्शन केला. हा एक पर्टिक्युलर पार्ट. अर्ज क्रमांक असेल किंवा केस नंबर असेल किंवा पेटिशन नंबर असेल, ठीक आहे, जेही असेल तुमचं त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. हा सर्व पार्ट झाल्यानंतर वी हॅव टू मेन्शन रिगार्डिंग दी पार्टीज टू दी सूट. यामध्ये मग वादीच्या संदर्भातले डिटेल्स त्या ठिकाणी येतील. ठीक आहे. वादीच्या संदर्भातले डिटेल्स त्या ठिकाणी असेल, ज्यामध्ये वादीचं नाव, त्यामध्ये त्याचा नाव नंबर जे काही असेल ते एक्सप्लेन करायचंय आणि तो त्या ठिकाणी वादी असेल ते आपल्याला एक्सप्लेन करायचंय. एकापेक्षा जास्त वादी असले तर त्या प्रत्येक वादीचं नाव, प्रत्येक त्या प्लेटिफचं नाव त्या ठिकाणी मेन्शन असेल. हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर मग विरुद्धवाला पार्ट म्हणून आपण जे काही समोरचा पक्षकार जे काही आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती द्यायला सुरुवात करतो. ते म्हणजे असणार आहे की समोरचा जो काही प्रतिवादी असणार आहे त्या प्रतिवादी संदर्भातली माहिती आपण त्या ठिकाणी देत असतो. मग प्रतिवादीचं नाव असेल, एकापेक्षा जास्त प्रतिवादी असेल, त्यांच्या सगळ्या डिटेल, नाव नंबर जे काही आहे, ऍड्रेस जे काही आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी आपला पर्टिक्युलर जे काही टायटल क्लॉजचा पार्ट आहे तो त्या ठिकाणी समाप्त होतो, ज्यामध्ये आपण अशा प्रकारे वादी प्रतिवादीची माहिती वगैरे देणार आहोत. मग ह्यामध्ये वी आर गोइंग टू शेअर यू दी रेडीमेड जे काही ड्राफ्ट असणार आहे, आम्ही तो शेअर करू पीडीएफ फॉर्मॅट मधला सुद्धा आणि वर्ड फॉर्मॅट मधला सुद्धा. त्यामध्ये फक्त कॉपी पेस्ट करून तुम्ही करू शकता नंतर, बट सध्या या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायचे. यामध्ये मग पुढचा पार्ट आपल्या समोर येतो, तो म्हणजे असणार आहे वकालतनामा म्हणून नाव. Allow me a second. वकालतनामा. ठीक आहे. अरे बाबा, वकालतनामा का नाही लिहिता येते तुम्हाला? अच्छा, ठीक आहे. आय एम जस्ट एक्सप्लेनिंग इट इन मराठीवाला पार्ट, तर तुम्हाला लक्षात येईल. अशा प्रकारचे हेडिंग वगैरे झाली, जसे की आपण लिगल नोटीस मध्ये हेडिंग देत होतो तशा प्रकारचे एक पर्टिक्युलर हेडिंग वगैरे झाली आहे. त्यानंतर वी हॅव टू मेन्शन हिअर रिगार्डिंग दी डिटेल्स, ज्यामध्ये पर्टिक्युलर डिटेल्स आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. जर माझ्याकडे काही रेडीमेड पार्ट असला ना, मी फक्त कॉपी पेस्ट करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. अलाउ मी अ सेकंड. काही कॉपी पेस्ट वाला पार्ट आहे का माझ्याकडे, जेणेकरून मला एक्सप्लेन करण्यामध्ये सोयीचं असेल आणि वेळ वाया जाणार नाही आपला. अच्छा जी, ओके. हा काही पार्ट मिळालाय मला, मी जस्ट कॉपी पेस्ट करतो जेणेकरून आपल्याला समजून घेण्यासाठी मदत होईल त्या पार्ट. ठीक आहे. हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. ओके. हे अशा प्रकारे वकालतनामा वगैरे लिहून झाल्यानंतर वी हॅव टू मेन्शन ओव्हर हिअर रिगार्डिंग दी पर्टिक्युलर सिनॅरिओ. ठीक आहे. या पर्टिक्युलर सिनॅरिओ मध्ये काय असतो की हा जो रेडीमेड फॉर्मॅट आहे यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं असणार आहे. ते म्हणजे की यामध्ये आपण ऍज अ क्लायंट म्हणून जेव्हाही एखाद्या वकिलांची नियुक्ती करत असणार आहोत,
किंवा ऍज अ वकील म्हणून एखाद्या क्लायंटची वगैरे केस घेणार आहोत, त्यामध्ये या रेडीमेड गोष्टी वगैरे असणार आहेत की बाबा आम्ही या वकालत पत्रावर साईन वगैरे करणारे जे वादी आहे, प्रतिवादी आहे किंवा जे काही पक्षकार असू, ऍप्लिकंट असू, त्या पर्टिक्युलर व्यक्तींचे नावं गावं जे काही असेल ते त्या ठिकाणी मेन्शन असेल. हा एक फक्त फॉर्मॅट आहे, गरजेचं नाही की तुम्ही जसंच असायला पाहिजे किंवा लिहायला पाहिजे. प्रत्येक ऍडव्होकेटची वेगळी वेगळी स्टाईल असते लिहिण्याची, तुम्ही कोणत्याही स्टाईलने वापरा, फक्त एवढं बेसिक डिटेल असल्या पाहिजे. ह्या सिच्युएशन मध्ये आपण फक्त अशा प्रकारे मांडू शकतो की बाबा आम्ही या वकिलांची ऍज अ या पर्टिक्युलर केसमध्ये वकील म्हणून नियुक्ती करत आहोत. त्या वकील साहेबांचं नाव जे काही असेल, त्यांचा सनद क्रमांक जो काही असेल, ठीक आहे, तो आपण या ठिकाणी मेन्शन करतो. एकापेक्षा जास्त वकील साहेब असले तर सेकंड वकील साहेबांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी मेन्शन होईल. या व्यतिरिक्त ह्यांचं नाव, गाव, पत्ता, ऍड्रेस जे काही आहे, कार्यालयाचा ऍड्रेस जे काही आहे ते सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन होतं. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन होतात. सोबत त्या पहिल्या पॅराग्राफमध्ये हे सुद्धा मेन्शन होतं की बाबा या पर्टिक्युलर व्यक्तींना आम्ही ऍज अ वकील पत्र त्या ठिकाणी दाखल करण्यासाठी किंवा आमचे वकील म्हणून त्या ठिकाणी या केसमध्ये नियुक्त करत आहोत किंवा त्यांना हे अधिकार वगैरे देत आहोत. यासाठी आमची संपत्ती आहे आणि या संदर्भातल्या साईन आम्ही खाली करणार आहोत. अशा प्रकारचे एक पर्टिक्युलर पॅराग्राफ असणार आहे. याचे टाईप ऑफ वकालतनामा असतात. ते टाईप ऑफ वकालतनामाच्या कॉपीज वगैरे तुम्हाला फोल्डर वगैरे मध्ये मिळून जातील, तिथून तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता. यामध्ये पुढचा पार्ट येत असतो. हे सर्व क्लॉज झाल्यानंतर तो म्हणजे असणार आहे वकालतनामा संदर्भामधले जे रेडीमेड क्लॉज जर मी या ठिकाणी पुन्हा पेस्ट करायचा प्रयत्न केला तर ते असू शकतील. अलाउ या सेकंड, ज्याला आपण टर्म अँड कंडिशन म्हणू शकू. त्यामधला पहिला पार्ट तो असणार आहे अपीअरन्सच्या संदर्भामधला पहिला पार्ट. अच्छा, मला लँग्वेज चेंज करावी लागेल, तो इट वुड बी बेटर समजून घेण्यासाठी. ठीक आहे. हा, पहिला पार्ट यामध्ये येतो तो म्हणजे असणार आहे अपीअरन्स संदर्भातला पार्ट. ओके, या क्लॉज मध्ये अपीअरन्सच्या संदर्भामध्ये जेव्हाही आपण उद्घोषणा करू त्या सिच्युएशन मध्ये आपण व्यक्त करायचं असतं जनरली ऑथरायझेशन क्लॉज मध्ये की सदर वकील महोदया या खटल्याच्या सर्व सुनवाईच्या तारखांना माझ्या वतीने हजर राहतील किंवा माझ्या वतीने न्यायालयात हजर राहण्याचा, युक्तिवाद करण्याचा आणि माझी बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार राहील. हा एक पर्टिक्युलर पार्ट अपीअरन्सच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो. याच सिच्युएशन मध्ये पुढचा पार्ट आपण मेन्शन करत असतो तो म्हणजे पहिलं अपीअरन्स होण्याची एक पहिली जबाबदारी आपण त्यांना दिली आहे. सेकंड पार्ट त्यामध्ये असणार आहे सिग्नेचर संदर्भातला मधला पार्ट. सिग्नेचर संदर्भातल्या पार्ट मध्ये आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो जनरली की या खटल्याशी संबंधित सर्व दावे, एखादं प्रतिजबाब ज्याला आपण रिप्लाय वगैरे म्हणू शकू, जॉईंटर वगैरे किंवा आपण नॉट जॉईंटर, रिजॉईंटर वगैरे म्हणू शकू, तो एक पर्टिक्युलर पार्ट. या सिच्युएशन मध्ये या खटल्याशी संबंधित सर्व दावे, सर्व रिजॉईंडर वगैरे, सर्व रिप्लाय वगैरे, लेखी जबाब वगैरे, रिटन स्टेटमेंट वगैरे किंवा एखादा अर्ज वगैरे, प्रतिज्ञापत्र वगैरे, एफिडेव्हिट वगैरे, अपील वगैरे, रिव्हिजन पिटिशन वगैरे किंवा इतर कोणतेही कागदपत्र किंवा दस्तऐवज तयार करणे किंवा माझ्या किंवा आमच्या वतीने स्वाक्षरी करणे आणि स्वाक्षरी करून ते न्यायालयात सादर करणे, ह्याचा संपूर्ण अधिकार वकील साहेबांना आम्ही देत आहोत. या संदर्भामधला सायनिंग आणि एक फायलिंगचा अधिकार आपण एकत्र या ठिकाणी देत असतो. तो एक पर्टिक्युलर पार्ट आहे जो आपण या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, यामध्ये थर्ड पार्ट आपण मेन्शन करू शकतो. तो थर्ड पार्ट म्हणजे काय आहे, एव्हिडन्स अँड डॉक्युमेंट संदर्भातला अधिकार. एव्हिडन्स अँड डॉक्युमेंट्स, ठीक आहे, एव्हिडन्स अँड डॉक्युमेंट संदर्भातल्या पार्ट मध्ये आपण हे मेन्शन करू शकतो जनरली की न्यायालयात साक्षीदार तपासणे, उलट तपासणी करणे, क्रॉस एक्झामिन करणे, कागदपत्र पुरवणे किंवा कागदपत्र दाखल करणे, पुरावे दाखल करणे, तसेच न्यायालयाच्या रेकॉर्डवरील मूळ दस्तऐवज किंवा कागदपत्राचे सर्टिफाईड कॉपीज परत घेणे किंवा मिळवणे,
यासाठी आम्ही आमच्या वकिलांना अधिकृत करत आहोत. हा सुद्धा एक पर्टिक्युलर अधिकार आहे जो आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो थर्ड पॉइंट मध्ये. इट इज इम्पॉर्टंट काइंड ऑफ पार्ट आहे. यामध्ये नंतर चौथा पार्ट येतो, तो असणार आहे खास करून कॉम्प्रोमाइज आणि विड्रॉवलचा पार्ट मधला. प्रत्येक केसमध्ये कॉम्प्रोमाइज आणि विड्रॉवल वाला पार्ट येत नाही, पण मोठ्या लॉ फर्म्स मध्ये ते घेत असतो. कारण की प्रत्येक मोठ्या पार्टीज कंपनीज दरवेळेस ते कोर्टमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे जे मोठे लॉ फर्म असतात ते ऍज अ क्लायंटच्या मदतीने त्या सगळ्या गोष्टी करत असतात. तो पैकी पहिला पार्ट म्हणजे आहे हा कॉम्प्रोमाइजचा पार्ट, आणि सोबतच त्या ठिकाणी आपण सांगू शकतो विथड्रॉवल ऑफ सूटचा पार्ट. या सिच्युएशन मध्ये आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामध्ये मेन्शन करायचा प्रयत्न करत असतो, जर या खटल्यामध्ये आपापसात तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज किंवा सेटलमेंट करण्याची वेळ आली तर मध्यस्थी केंद्रात किंवा मीडिएशन सेंटरमध्ये, कन्सिलिएशन सेंटरमध्ये किंवा न्यायालयात समझोतासाठी, तडजोडीसाठी अटीवर स्वाक्षरी करण्याचा किंवा खटला मागे घेण्याचा, विड्रॉ करण्याचा अधिकार परिस्थितीनुसार वकिलांना आम्ही देत आहोत किंवा परिस्थितीनुसार हा अधिकार वकील साहेबांना राहील. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो ऍज अ कॉम्प्रोमाइज आणि विड्रॉवल ऑफ सूटच्या पार्ट मध्ये. यानंतर पाचवा पार्ट येतो, तो म्हणजे रिसिप्ट ऑफ फंडचा पार्ट. रिसिप्ट ऑफ फंड. रिसिप्ट ऑफ फंडचा पार्ट म्हणजे खास करून एखाद्या पर्टिक्युलर कोर्टमध्ये जेव्हाही दावा वगैरे दाखल झालेला असतो, त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्याला बऱ्यापैकी काही रक्कम वगैरे परत मिळत असते किंवा समोरच्या व्यक्तीकडून मिळत असते. मग ती मिळावी या संदर्भातला एक पर्टिक्युलर पार्ट असणार आहे रिसिप्ट ऑफ फंड वाला. या सिच्युएशन मध्ये आपण मेन्शन करत असतो की बाबा दाव्याच्या अनुषंगाने न्यायालयाकडून मिळणारी कोणतीही डिग्रीची रक्कम असो, नुकसान भरपाई असो, डिपॉझिट असो, अनामत रक्कम असो किंवा कोर्ट फीसचा परतावा असो, माझ्या किंवा आमच्या वतीने स्वीकारण्याचा आणि त्याबाबत पावती देण्याचा अधिकार वकिलांना असेल. हा एक पर्टिक्युलर सिच्युएशन आहे जी आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो ऍज अ रिसिप्ट ऑफ फंड म्हणून. यामध्ये सहावा पार्ट आपण मेन्शन करू शकतो, तो म्हणजे असणार आहे अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट और ज्युनियर काउन्सिल संदर्भातला एक पर्टिक्युलर पार्ट. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. अपॉइंटमेंट अँड असिस्टंट ऑफ काउन्सिल ऑर द ज्युनियर ऍडव्होकेट, ह्या पार्ट मध्ये आपल्याला मेन्शन करायचं असतं मुख्य वकील महोदयांना किंवा मुख्य अधिवक्त्यांना त्यांच्या अनुपस्थितीत किंवा खटल्याच्या सुलभ कामकाजासाठी इतर कोणत्याही कनिष्ठ किंवा ज्युनियर किंवा सहकारी वकिलांची नियुक्ती करण्याचा किंवा त्यांचा मेमो अपीरन्स द्वारे त्यांना हजर करण्याचा अधिकार देण्याची आमची पूर्ण संमती आहे. अशा प्रकारचे पर्टिक्युलर पार्ट आपण त्या वकील पत्रामध्ये, वकालतनामामध्ये मेन्शन करत असतो, जेणेकरून समजा हे वकील साहेब आजारी पडले, कोणत्या ठिकाणी गेले, त्यांच्या एरियामध्ये पावसामध्ये पाणी भरलं असेल, त्यांच्या एरियामध्ये दंगा वगैरे होऊन काहीतरी गडबड झाली असेल, त्यामुळे त्या कारणामुळे ते येऊ शकत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये हे जे काही त्यांचे ज्युनियर आहेत, असिस्टंट आहेत, मेमो अपीरन्सच्या मदतीने ते कोर्टमध्ये त्या दिवशी हजर राहू शकतात. हा एक पार्ट आहे जो तुम्हाला समजून घेणं महत्वाचं असणार आहे. यामध्ये पुढचा अजून एक पार्ट येतो, तो पुढचा पार्ट म्हणजे जो की आपण समजून घेऊ शकतो, तो म्हणजे 7 नंबर, ज्यामध्ये माहितीची सत्यतेबाबत, ज्याला आपण सत्यापनाचा क्लॉज म्हणू शकू, की बाबा अॅक्युरसी ऑफ इन्फॉर्मेशन, हा संदर्भातला सुद्धा एक पार्ट आपण त्या ठिकाणी ऍड वगैरे करत असतो. प्रत्येक याच्यामध्ये ऍड होत नाही, पण ऍड केलं तर चांगली गोष्ट आहे. मग या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये मी हॅव टू मेन्शन की बाबा या दाव्याशी संबंधित दिलेली सर्व माहिती, कागदपत्र खरी व अचूक आहेत, तर तरी या
चुकीच्या माहितीमुळे खटल्याच्या निकालावर कोणताही परिणाम झाला तर त्याला वकील साहेब जबाबदार राहणार नाही. हा एक पर्टिक्युलर पार्ट वकिलांच्या मदतीने त्यामध्ये मेन्शन केला जातो. जेणेकरून उद्या उठून असं नको व्हायला की माझ्या क्लायंटने माझ्या पक्षकाराने चुकीचे कागदपत्र मला सादर केले आणि त्या कागदपत्रांच्या बेसवर मी विदाऊट एनी क्रॉस चेक की एवढीच कॉपी त्यांनी केली होती, एवढे डुप्लिकेट कागदपत्र त्यांनी केले होते की यामध्ये कोणत्याही प्रकारे मला हे लक्षातच आलं नाही की हे कागदपत्र कुठे होते, पुरावे कुठे होते. त्यामुळे मी हा दावा दाखल केला, वकील पत्र दाखल केलं. त्यामुळे भविष्यामध्ये माझ्यावर कोणतीही कारवाई नको व्हायला पाहिजे की मी खोटा दावा दाखल केला. त्यामुळे अशा सिनेरिओमध्ये हे वकील वगैरे जे सिनियर काउन्सिल वगैरे असतात खास करून, दे आर जस्ट ऍडिंग दिस काइंड ऑफ क्लॉजेस की बाबा या खटल्याशी संबंधित दिलेली सर्व माहिती कागदपत्र ही खरी व अचूक आहेत. जर चुकीच्या माहितीमुळे खटल्याच्या निकालावर कोणताही परिणाम झाला, शक्यतो तुम्ही जर केस हरत असाल तर वकील ह्याला जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर क्लॉज जो एखाद्या वकील साहेबांना थोडीशी सेफ्टी वगैरे प्रदान करत असतो. त्यामुळे हा एक पार्ट ऍड केला जातो, अॅक्युरेसी ऑफ इन्फॉर्मेशनचा पार्ट. या व्यतिरिक्त एक लास्टचा पार्ट आपण या ठिकाणी मेन्शन करू शकू, सेकंड लास्ट म्हणू शकू, लास्ट न म्हणता. तो म्हणजे असणार आहे 8वा पार्ट, ज्याला आपण या ठिकाणी मेन्शन करू शकू फीज अँड एक्सपेन्सेस संदर्भातला पार्ट. मोठ्या मोठ्या लॉ फॉर्म मध्ये हा जाणून बुजून ऍड केला जातो पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. मग हा पार्ट का ऍड केला जातो हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं असणार आहे. तर हा पार्ट त्या ठिकाणी ऍड केला जातो की ज्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की मी वकिलीची ठरवलेली जी काही व्यावसायिक फीस असणार आहे, प्रोफेशनल चार्जेस असणार आहेत आणि न्यायालयाला लागणारा इतर खर्च, कायदेशीर खर्च जसे की कोर्ट फीस असेल, टायपिंग फीस असेल, ड्राफ्टिंग फीस असेल, प्रोसेस फीस असेल, वेळेवर देण्यास बांधील राहीन. फीस न मिळाल्यास वकिलांना पुढील कामकाज थांबवण्याचा संपूर्ण अधिकार असेल. अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो. जेणेकरून काय होतं की एखादा क्लायंट जेव्हा फीस वगैरे पे करणार नाही ना, त्यावेळेस आपण मग केस सोडू शकतो. जेणेकरून क्लायंटने नंतर असं नको सांगावं की बाबा मी या वकिलांकडे फीस दिली, हे तर कोर्टमध्ये जात नाहीये, है ना, असं नको व्हायला. त्यामुळे मोठ्या लॉ फॉर्म मध्ये आधीच त्या ठिकाणी वकील पत्रामध्ये त्या गोष्टी मेन्शन करत असतात. तालुक्याच्या लेवलचे जे काही फॉर्मॅट मिळतात, जिल्ह्याच्या लेवलला आपल्याला जे काही रेडीमेड फॉर्मॅट मिळतात ना झेरॉक्सच्या दुकानमध्ये, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन नसतात. पण या गोष्टी तुम्ही मेन्शन करायला हव्या खास करून, जेणेकरून कोणत्याही सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला फीस वगैरे मिळणार नाही तर तुम्ही त्या केसला सोडू शकाल. त्यासाठी तुम्ही तेवढे अधिकार वगैरे त्या ठिकाणी घेऊ शकाल. किंवा मग वेळोवेळी लागणारा जो छोटा मोठा खर्च असतो, जसं की ड्राफ्टिंगचा खर्च, कोर्ट फीस पे करायचा खर्च. क्लायंटला बऱ्याच वेळेस असं वाटत असतं की एकदा आपण वकील साहेबांना केस दिली ना तर त्या केसमध्ये कोणताही खर्च आपल्याला नंतर लागणार नाही. ते हे मेन्शनच करायचे विसरतात की बाबा या केसमध्ये आपल्याला वकील जे काही वकिलाच्या फीस व्यतिरिक्त कोर्ट फीस सुद्धा लागते, बऱ्याच वेळेस ड्राफ्टिंगचा चार्जेस लागत असतो, बऱ्याच वेळेस ट्रॅव्हलिंगचे चार्जेस लागत असतात. हे ते बऱ्याच वेळेस विसरतात क्लायंट वगैरे. त्यामुळे हा एक पार्ट आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं असतं, ते क्लायंटला सुद्धा सांगणं महत्वाचं असतं. त्यामुळे भलेही तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असाल, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करा, यू शुड मेन्शन ऑल दिस पार्ट इन युअर वकालतनामा. जेणेकरून त्या क्लायंटला माहिती असेल की बाबा फीस पे केली नाही तर हे वकील हजर होणार नाही, म्हणजे माझी केस हरू आपण. मग हा पण एक पार्ट आहे जो आपण त्या ठिकाणी मेन्शन करायला हवा. तर अशा प्रकारे हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. आणि मग सगळं झाल्यानंतर शेवटी जे काही सिग्नेचर वाला पार्ट आहे, ठीक आहे, तो एक सिग्नेचर वाला पार्ट या ठिकाणी असणार आहे आपल्या त्या पर्टिक्युलर वकालतनामामध्ये. किंवा मग मोठ्या लॉ फॉर्म मध्ये अजून एक पार्ट जो काही मी फीस बद्दल मेन्शन केला की त्यामध्ये फीस वगैरे मेन्शन केलेली असते की बाबा आम्ही एका तारखेसाठी अमुक अमुक एवढी फीस घेऊ किंवा संपूर्ण केससाठी 1 करोड रुपये फीस घेऊ. पण ते काय असतं त्यामध्ये, मग तुम्ही ते इन्कम टॅक्सच्या नजरेमध्ये येतात, त्यामुळे तो फीस वाला पार्ट त्या ठिकाणी मेन्शन न केलेला बरा. त्यामुळे तुम्ही सुद्धा तो टाळा. पण तुम्ही तो लिहू शकता की बाबा एका अपीअरन्सची फीस एवढी असेल किंवा संपूर्ण केसची फीस एवढी असू शकते. एक 9वा पॉईंट तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता, पण नाही केलं तरी चालतो. त्यामुळे ठीक आहे. त्यानंतर हा सिग्नेचर ऑफ एक्सेप्टन्स वाला पार्ट आणि यासोबत अजून एक इम्पॉर्टंट पार्ट या ठिकाणी ऍड होतो, तो म्हणजे असणार आहे खास करून कोर्ट फीस वाला पार्ट. किंवा मग जे ऍडव्होकेट वेलफेअर ची जी काही फीस असते त्याचा एक स्टॅम्प आपल्याला
त्या ठिकाणी मेन्शन करायचा असतो किंवा तो स्टॅम्प त्या ठिकाणी चिकटवायचा असतो. जसं की कोर्ट फीस या ठिकाणी असणार आहे, सोबतच या ठिकाणी असणार आहे ऍडव्होकेट्स, ठीक आहे. वेलफेअरचा जो काही पार्ट आहे तो एक वेलफेअरचा जो काही पार्ट आहे किंवा वेलफेअर स्टॅम्पचा जो काही पार्ट असणार आहे तो आपण या ठिकाणी खास करून मेन्शन करू शकतो, ठीक आहे. तर हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे जो आपल्याला वकालतनाम्यावर बघायला मिळतो. याच्या संदर्भातली एक कॉपी वगैरे विल शेअर इट टू यू. तुम्ही ऍप्लिकेशन मधून ती नंतर डाउनलोड करून वापरू शकता. यामध्ये 3-4 काइंड ऑफ वकालतनामा आम्ही शेअर करणार तुम्हाला, ते तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि बघा. या सिच्युएशन मध्ये तेव्हा अजून आपण वकालतनामामध्ये अजून जाण्याचा प्रयत्न करतो. त्या सिच्युएशन मध्ये काही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. त्यापैकी एकतर हे जे काही वकालतनामा वगैरे असतात, जे मोठ्या लॉ फर्म असतात, त्या मोठ्या लॉ फर्म मध्ये कोणत्याही केसेसमध्ये जेव्हाही एखादा वकालतनामा जातो त्या वकालतनामा संदर्भातली एक एंट्री वगैरे केली जाते. तर तुम्ही जास्त मोठे लॉ फर्म नाहीये, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमच्यासाठी सुद्धा ते योग्य असेल, जेणेकरून तुम्ही हा ट्रॅक करू शकाल की तुम्ही कोणत्या कोणत्या केसेसमध्ये वकीलपत्र तुमचं दाखल केलंय. मग तो पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो तुम्ही केला तर इट वुड बी बेटर. यामध्ये आता आपण एक पार्ट ऍड करण्याचा प्रयत्न करू सोबतच. त्याबद्दलच्या डिटेल्स आपण उद्याच्या सेशन मध्ये जास्त चांगल्या प्रकारे पाहू शकू. बट सध्याच्या सिच्युएशन मध्ये त्या जर तुम्ही पाहिल्या तर इट वुड बी बेटर. तो पार्ट असणार आहे ज्याला आपण म्हणत असतो मेमो ऍप अपीरन्स, ठीक आहे. मेमो ऍप अपीरन्सचा हा जो काही पार्ट आहे तो आपल्या समोर व्यवस्थितपणे विजिबल असेल. या मेमो ऍप अपीरन्स वाल्या पार्ट मध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं असणार आहे की मेमो ऍप अपीरन्स म्हणजे काय आहे नेमकं. तर मेमो ऍप अपीरन्सचा अर्थ असणार आहे की बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये टेम्पररी कामासाठी, ठीक आहे, तात्पुरत्या स्वरूपासाठी एक पार्ट त्या ठिकाणी ऍड होतो, तो म्हणजे असणार आहे मेमो ऍप अपीरन्स संदर्भातला पार्ट. या मेमो ऍप अपीरन्सचा अर्थ आपण या ठिकाणी लावू शकतो, तो म्हणजे की अशी एखादी सिच्युएशन जर एखाद्या केसमध्ये उद्भवली त्यामध्ये एखाद्या पक्षकाराकडे वकील वगैरे नाहीये किंवा त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये एखादा सिनियर वगैरे अवेलेबल नाहीये आणि त्या वकालतनामामध्ये त्या व्यक्तीचं काही नाव नव्हतं, तर अशा सिच्युएशन मध्ये तात्पुरत्या स्वरूपासाठी तो क्लायंट एका तात्पुरत्या वकिलाच्या मदतीने त्या केसला जर रिप्रेझेंट करत असेल तर त्याला म्हणत असतो आपण या ठिकाणी मेमो ऍप अपीरन्स. त्याचा अर्थ काय असतो, त्याच्यामधले इनडेप्थ इन्फॉर्मेशन काय असणार आहे ती आपण उद्याच्या सेशन वगैरे मध्ये पाहू. पण तात्पुरत्या सिच्युएशन मध्ये जर आता आपण याचं एक्झाम्पल बघायचा प्रयत्न केला तर ते असं असू शकतं की बाबा अर्जंट केस होते, आज माझी अर्जंट केस आहे असं या क्लायंटला माहिती आहे, या वकील साहेबांना पण माहिती आहे. पण झालं असं की वकील साहेबांचा कोणत्या तरी नातेवाईकाची डेथ झाली आहे आणि ते आज येऊ शकत नाही, त्यांची डेथ आजच झाली आहे, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. बिकॉज त्यांचे जे फॅमिली मेंबर आहे, ते रिलेटिव्ह आहेत, मित्र आहे, काही आहे, किंवा त्यांच्या एरियामध्ये एवढा पाऊस पडला त्यामुळे ते येणार नाहीये, त्यांच्या एरियामध्ये कर्फ्यू वगैरे लागलाय त्यामुळे ते येऊ शकत नाही आज कोर्टमध्ये. मग अशा सिच्युएशन मध्ये या व्यक्तीने काय काय करावं नेमकं, किंवा असा एखादा सिनॅरिओ येतो त्यावेळेस आज अपीयर होणं गरजेचं आहे. बट या वकील साहेबांनी काय केलं, एक क्लॉज ऍड केला होता. या आपल्या सिच्युएशन मध्ये क्लॉज ऍड केला होता ना त्यांनी, ज्यामध्ये त्यांनी फीस आणि एक्सपेन्सेस बद्दल बोललं होतं की बाबा कोणत्याही अशा सिच्युएशन मध्ये जर या पक्षकाराने माझी फीस वगैरे नाही दिली तर मी केस सोडायला तयार असेल किंवा मी कोर्टमध्ये अपियर होण्यासाठी बांधील नाहीये. आय एम नॉट बाउंड टू अपियर बिफोर द कोर्ट इन सिच्युएशन ज्यामध्ये फीस वगैरे मिळणार नाही. मग तशा सिच्युएशन मध्ये सुद्धा हे जर सिनॅरिओ घडत असेल आपल्या समोर की या पक्षकाराकडे आता वकील नाहीये आणि आता केस आहे माझी, तर अशा सिच्युएशन मध्ये हे वकील हे जे पक्षकार आहेत, हे पक्षकार काय करणार आहेत, ह्यांचा वकील नाही आताच्या सिच्युएशन मध्ये, बट या केसमध्ये आज अपियर होणं गरजेचं आहे आणि या व्यक्तीकडे लिगल नॉलेज नाहीये, त्यामुळे या व्यक्तीचंही कोणी ऐकून घेणार नाही. मग हे व्यक्ती तात्पुरत्या सिच्युएशन साठी तो सिनॅरिओ हँडल करण्यासाठी एका
वकिलाची नियुक्ती त्या ठिकाणी करू शकतात. ठीक आहे. आणि ही वकिलाची नियुक्ती ते मेमो ऑफ अपीरन्सच्या मदतीने त्या ठिकाणी करत असतात. आणि हे जे मेमो ऑफ अपीरन्स वाला पार्ट असतो ना, हा जनरली तात्पुरत्या स्वरूपासाठी असणार आहे. जसं की एखादा त्या दिवसासाठी, जसं की आज माझी तारीख होती, तर मेमो ऑफ अपीरन्सचा अर्थ असा होतो की बाबा मी त्या तारखेपुरता त्या ठिकाणी ह्यांचा वकील म्हणून त्या ठिकाणी हजर होते. हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. फक्त तेवढ्या तारखेपुरता तेवढं काम करण्यासाठी, तेवढा युक्तिवाद करण्यासाठी, तेवढे एखादी गोष्ट कोर्टला कन्वे करण्यासाठी, तेवढे एखादे ऍप्लिकेशन कोर्टला कन्वे करण्यासाठी, अशा प्रकारे मी एखाद्या वकिलाच्या मदतीने, एखाद्या दुसऱ्या वकिलाच्या मदतीने, ज्यावेळेस माझे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे वकालतनामा ज्यांनी दाखल केला ते अब्सेंट आहेत, अशा सिच्युएशन मध्ये अमुक अमुक व्यक्तीच्या मदतीने त्या ठिकाणी अर्ज देईल, काही माहिती सांगेल, काही युक्तिवाद करेल, तशा सिच्युएशनला आपण म्हणत असतो मेमो ऑफ अपीरन्स. आणि मेमो ऑफ अपीरन्सची व्हॅलिडिटी फक्त तेवढ्याच दिवसासाठी आहे. जसं की आपण वकालतनामा पाहिला. वकालतनामा म्हणजे काय? जोपर्यंत हा क्लायंट त्या केसला सोडणार नाही, या वकिलांना त्या केसमधून काढून टाकणार नाही, किंवा जोपर्यंत हे वकील साहेब त्या क्लायंटच्या केसला सोडणार नाही, तोपर्यंत केस सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत तो वकालतनामा व्हॅलिड असेल त्या केससाठी. पण मेमो ऑफ अपीरन्स म्हणजे काय? तर मेमो ऑफ अपीरन्स म्हणजे फक्त तेवढ्या दिवसासाठी मी त्या वकिलांची नियुक्ती करेल ऍज अ वकील म्हणून, अधिवक्ता म्हणून त्या केसमध्ये. मग ही आहे व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये दोघा गोष्टींमधला फरक. मेमो ऑफ अपीरन्स तात्पुरत्या स्वरूपासाठी आहे, त्याच दिवसासाठी आहे. जसं की सुरुवातीला सकाळी मॅटर पुकारण्यात आलं असेल की अमुक अमुक व्यक्तींनी हजर व्हावं या केसमध्ये, मॅटर पुकारण्यात आला. मग मी त्या ठिकाणी वकालतनामा जर माझा असेल, तर समजा आता माझा मॅटरला सांगण्यात आलं की बाबा दुपारून सुनवाई होईल, किंवा या केसची सुनवाई पुढच्या तारखेला होईल, पुढच्या महिन्यामध्ये, तरी सुद्धा मी त्या व्यक्तीचा वकीलच राहणार नाही जोपर्यंत तो माझं वकीलपत्र रद्द करत नाही, रिवोक करत नाही. पण मेमो ऑफ अपीरन्स म्हणजे काय? की मी तात्पुरत्या स्वरूपासाठी त्याचा वकील असणार आहे. जसं की सुरुवातीला 11 वाजेला माझं नाव करण्यात आलं केसचं, किंवा या पक्षकाराने हजर राहावं. मग हा जो काही अन्य वकील आहे तो या ठिकाणी मेमो ऑफ अपीरन्स घेऊन त्या ठिकाणी हजर राहील. तो हजर राहिला, त्याने गोष्टी कन्वे केल्या कोर्टला, आणि कोर्टने सांगितलं की बाबा आता या केसमध्ये पुढच्या महिन्यामध्ये तारीख मिळेल. मग सांगण्याचं महत्व आहे की पुढच्या तारखेला सुद्धा मीच वकील आहे काय? या तात्पुरत्या स्वरूपासाठी जेव्हा मी मेमो ऑफ अपीरन्स म्हणून या ठिकाणी हजर राहिलो, तर मी पुढच्या तारखेला सुद्धा यांचा वकील असेल का? तर नाही. मेमो ऑफ अपीरन्सचा अर्थ असणार आहे फक्त तेवढ्या तारखेपुरता, तेवढ्या दिवसापुरता. तो दिवस संपला, तुमचा वकालतनामा संपला, तुमचं जे मेमो ऑफ अपीरन्स आहे ते संपलं, तुम्ही वकील नाही राहणार. मग हा एक पार्ट असणार आहे. अजून एक पार्ट त्या ठिकाणी ऍड होतो, तो म्हणजे समजा सकाळी केस बद्दल पुकारण्यात आलं, त्यानंतर कोर्टने सांगितलं अरे बाबा माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही, आपण या केसची सुनवाई दुपारच्या सेशन मध्ये घेऊ, दुपारनंतर ऐकून घेऊ. मग तरी सुद्धा तुमचं ते मेमो ऑफ अपीरन्स असेल ना, ते व्हॅलिड असेल दुपारसाठी सुद्धा. फक्त दिवस बदलायला नको, पुढची तारीख कोर्टने द्यायला नको, तोपर्यंत आपलं हे मेमो ऑफ अपीरन्स हे व्हॅलिड असेल. एकदा का दिवस बदलला, पुढची तारीख मिळाली की तुमचं जे काही मेमो ऑफ अपीरन्स असणार आहे, जो काही अर्ज असणार आहे मेमो ऑफ अपीरन्सचा, तो इनव्हॅलिड ठरेल. मग ह्या गोष्टी आहेत. ह्याच्याबद्दल ते इनडेप्थ इन्फॉर्मेशन, त्याचं एक छोटंसं ऍप्लिकेशन कसं असतं ते आपण उद्याच्या सेशन वगैरे मध्ये बघायचा प्रयत्न करू. पण हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायला हवा. आजच्या सेशनच्या संदर्भामध्ये जर तुमचे कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण उद्याच्या सेशन वगैरे मध्ये भेटू. बिकॉज 10 वाजेला आय हॅव वन ऑफ द मीटिंग विथ द क्लायंट, त्यामुळे आपण 10 पर्यंत कंटिन्यू नाही करू शकत सध्याचे सेशन. तो जर तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही आता विचारू शकता मला. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. वकालतनामाच्या संदर्भातले जे डिफरंट काइंड ऑफ वकालतनामाच्या कॉपीज असणार आहेत त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला उद्यापर्यंत मिळतील. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता पीडीएफ आणि वर्ड फाईल लोडिंग. इंग्लिश वाला फॉर्मॅट सुद्धा हवा आहे का तुम्हाला, की फक्त मराठीमध्ये काम चालेल? काम करू, दोन्ही ऍड करू, इंग्लिश मराठी, तुम्हाला ते वापरा.
म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्या संदर्भामध्ये. जे कुणाचा काही प्रश्न आहे का तुम्ही हो सर. विचारू शकता. मला एक विचारायचंय, जो एनओसीचा पार्ट तुम्ही सांगितला ना, तर ती हो. एनओसी देणं हे ऍडव्होकेटची जबाबदारी असते की घेणं हे पक्षकाराची जबाबदारी असते? बघा ऍडव्होकेसी ऍक्ट जो काही पार्ट आहे ना किंवा बाकीचे ऍक्ट असणार आहे याच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो ना मॅम, त्यावेळेस आपल्याला हे एनओसी बद्दल काहीही कळत नाही. जसं की समजा एक फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की समजा मी वकील आहे, मी एका पक्षकाराची केस वगैरे दाखल करून घेतली, मी वकील आहे त्यांच्या केसमध्ये, आणि समजा काही कारणास्तव मी अपेअर होत नाहीये, मी समजा काही कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी माझी बदली झाली किंवा मी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो असेल, त्यामुळे मी या कोर्टमध्ये येऊ शकत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये पक्षकाराने माझी वेट करत बसावं का, की बाबा मी एनओसी देत नाही तोपर्यंत मी माझ्या केसमध्ये रिप्रेझेंट करणार नाही एखाद्या कोणत्याही वकिलाला, तर तो थोडासा गैरसमज होईल आणि त्या ठिकाणी मग त्या व्यक्तीचा केसमध्ये त्याला जस्टिस मिळवून देणं हे न्यायालयाचं कर्तव्य असणार आहे आणि न्यायालयाचं ते काम सुद्धा आहे. त्यामुळे फक्त याच बेसवर की एखादा वकील त्या ठिकाणी एनओसी देत नाहीये त्यामुळे तो वकील चेंज करू शकत नाही, हे होत नाही. बट काय असतं ऍडव्होकेट फ्रॅटर्निटीमध्ये की बाबा हा जो क्लाइंट आहे हा वेळेवर पैसे देतो किंवा नाही देत हे कळायला हवं, किंवा मग हा जो क्लाइंट आहे हा कशा प्रकारचा आहे, ह्याची केस कशा प्रकारची आहे, ह्याचे कागदपत्र कशा प्रकारचे आहेत, ह्याचे कागदपत्र कोणते कोणते आहेत, या केसमध्ये आतापर्यंत काय काय झालं आहे, याची संपूर्ण माहिती मला जर कळायची असेल तर ज्या व्यक्तीने याची केस दाखल केली होती त्या व्यक्तीची मला मदत घेणं गरजेचं आहे. मग हा सगळा जो मामला असतो ना, हा मी सोयीस्करपणे व्हावं या सगळ्या गोष्टी, त्यामुळे काय करत असतो ऍडव्होकेसी फ्रॅटर्निटीमध्ये हा एनओसीचा कॉन्सेप्ट वगैरे आणलाय. त्यामध्ये आपण काय करतो, जेव्हाही वकील चेंज होईल त्यावेळेस हे सांगत असतो की बाबा ज्या वकिलाला तुम्ही वकिलाच्या कडून तुम्ही मला केस देत आहात त्या वकिलाकडून एनओसी घेऊन या, जेणेकरून मी तुमची केस या ठिकाणी दाखल करून घेईल. मग या ठिकाणी असं काही लिगल प्रोव्हिजन वगैरे नाही एनओसी वगैरे घेण्याचा. कोणत्याही क्लायंटला संपूर्ण अधिकार आहे. मी एखाद्या वकिलाची फीस भलेही पूर्ण दिली नसेल तरी सुद्धा चालेल, पण मी माझ्या आवडीचा वकील थ्रू या केसला रिप्रेझेंट करेल, हा त्या व्यक्तीचा एक्सक्लुझिव्ह राईट आहे आणि तो राईट ना कोर्ट डिनाय करू शकत ना कोणता वकील डिनाय करू शकत, ओके. भलेही त्याने केसमध्ये तुमची फीस बुडवली असेल. मग प्रश्न अजून या ठिकाणी निर्माण होतो की केसमध्ये बऱ्यापैकी अशी सिच्युएशन असतात, आपण ज्युनियर आहोत, बरेच सारे क्लायंट पैसे न देता फक्त आपल्याकडून केस लढवून घेत असतात. मग एनओसी न देता जर आपण या ठिकाणी ठरवलं की त्या क्लायंटने नवीन वकील चेंज केला, मग आपली फीस तर पेंडिंग आहे. मग या सिच्युएशन मध्ये काय करावं आपण, तो तर दुसऱ्या वकिलांद्वारे त्या ठिकाणी केस वगैरे लढवून घेते. अशा सिच्युएशन मध्ये आपल्याकडे कोणताही ऑप्शन नाहीये, सिव्हिल रिमेडीज वगैरे नाही आपल्याकडे तेवढ्या, बट आपण सिव्हिल केसेस दाखल करू शकतो. पण जनरली लिगल फ्रॅटर्निटी मध्ये असा कोणताही वकील नाहीये जो क्लायंटच्या विरोधात केसेस फाईल करत आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला जे लिगल एक्सपेन्सेस आहेत, प्रोफेशनल एक्सपेन्सेस, तुमची फीस वगैरे मिळाली नाहीये. बट जे मोठे लॉ फर्म असतात ना, ज्यांच्या फीस करोडोमध्ये आहेत आणि जे कॉर्पोरेट लॉ वगैरे हँडल करतात, त्यामध्ये हा एक कॉन्सेप्ट बघायला मिळतो की त्यांचे जे काही चार्जेस वगैरे नाही मिळाले तर सिव्हिल दावे दाखल करत असतात, बिकॉज ते तशा प्रकारे मेन्शन केलेलंच असतं त्यांनी, किंवा एवढी फीस आमची होईल, फीस द्या तर आम्ही अपेअर होऊ, फीस नाही मिळाली नाही अपेअर होणार. त्यामुळे ते जे वकालतनामा असतो ना त्याचा आधीच ते मेन्शन करत असतात. जसं की आपण 8वा क्लॉज मेन्शन केला ना मॅम या ठिकाणी, फीस आणि एक्सपेन्सेस बद्दलचा, तो याच ठिकाणचा असतो की बाबा तुम्ही आज आम्हाला फीस द्या, आम्ही अपेअर होऊ, नाहीतर आम्हाला काही देणं देणं नाहीये. आम्हाला इमोशनल होऊन तुमच्या केसेस हँडल करायचा नाहीये, कारण की आम्हाला सुद्धा आमचे ऑफिसेस चालवायचे, स्टाफला पगार द्यायचा आहे. त्यामुळे फीस द्या, नाही देणार तर ठीक आहे, आपल्या केसमधून आम्ही बाहेर निघू. एनओसी चा पार्ट पण अशा प्रकारे त्या ठिकाणी येतो. बट एनओसी कंपल्सरी नाहीये, पण जसं की मी सांगितलं क्लायंटची माहिती मिळावी, तो फीस देतो की नाही ते माहिती मिळावा, केसमध्ये काय झालं होतं त्याची माहिती मिळावी, त्यामुळे एनओसी आहे आणि आपण ती घ्यायला हवी, जेणेकरून आपल्याला ऍटलिस्ट कळतं तरी की बाबा जुने वकील कोणते होते आणि याचा केसमध्ये क्लायंट कसा आहे. कारण की बरेच सारे क्लायंट ना 10-12 वकील फिरून आलेले असतात आणि फीस बुडवत आलेले असतात, त्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की त्यांची केस घ्यावी किंवा न घ्यावी ते आपल्याला लक्षात येतं. तर तोच एक पार्ट आहे. हेलो सर. अं, हेलो. हा जाकीर जी.
एक 6 नंबरचं जे क्लॉज सांगितलं सर, अपॉइंटमेंट ऑफ असिस्टिंग कौन्सिल अँड ज्युनियर, तर हा सर हो. निर्णय घेण्याचा अधिकार तर सर क्लायंटचाच राहील ना? नाही, तो तात्पुरत्या स्वरूपासाठी आपण पाहत नाही का, आपण ज्युनियरला वगैरे पाठवून देतो, सिनियर वगैरे, की बाबा मी आज जाणार अच्छा. नाही, तुम्ही जाऊन या आणि तारीख घेऊन या. असं होतं ना अच्छा. जनरली. हां, बिलकुल सर. हो. मग तो पार्ट आहे. म्हणजे असे मेजर डिसिजन वगैरे नाही घेतले की विड्रॉवल सूट करा, हे ते नाही. छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, की बाबा तुम्ही त्या कोर्टमध्ये आहात, त्या ज्युनियर्स आहेत, तुम्ही त्या केसमध्ये जा आणि त्यांना विनंती करा की बाबा आमचे सिनियर आज अपेअर होणार नाहीये, पुढची तारीख वगैरे द्या आम्हाला, किंवा हा एक पर्टिक्युलर अर्ज आहे तो सुपूर्द करून या, किंवा एफिडेव्हिट आहे हे सबमिट करून या कोर्टमध्ये, जेणेकरून सिनियरला जायची गरज नाही. कारण की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दरवेळेस सिनियर नाही जाऊ शकत प्रत्येक कोर्टमध्ये. त्यामुळे की तो येस सर. पॉइंट ऍड केलेला असतो. त्यामध्ये म्हणजे असं जास्त काही मेजर गोष्टी करू शकत नाही ते ज्युनियर. ते तात्पुरत्या स्वरूपासाठी असतात. सर जसं की हे जे हो. सर हे जे जी आता सर. मला क्लॉज वाईज दाखवलं, तर या म्हणजे अशाच प्रकारे याला म्हणजे वकीलपत्र मिळेल का सर पीडीएफ? हो, तुम्हाला देऊ आम्ही ते ना, तुम्हाला देऊ. मी ते तयार करून देतो तुम्हाला. माझ्याकडे इंग्लिशवाला पार्ट अवेलेबल आहे, पण तो क्लायंटचा आहे. त्यामध्ये ना क्लायंटचे नावं वगैरे दिसतात आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये ते नावं नसो दिसायला, त्यामुळे ते शो करत नाहीये. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. त्यांचा प्रायव्हसीचा पार्ट आहे त्यामुळे. अदरवाईज ते तुम्हाला मिळतील, ते तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता. जी पंकज, काय हॅलो. प्रश्न आहे तुमचा? जी सर. हो सर. सर आपण वकालतनामाला कोर्ट फी 10 रुपयाचं तिकीट लावतो म्हणजे, हो. तर मी बऱ्याच रेडीमेड वकालतनामावरती बघितलेलं आहे ॲडव्होकेट वेलफेअर मेंबर. मग ही हो. कन्सेप्ट सर काय आहे? तो कॉन्सेप्ट आपण उद्या इनडेप्थ मध्ये पाहू, पण आता त्याबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवा. ऍडव्होकेट वेलफेअर फंड म्हणजे काय असतं, ते लोकल बार असोसिएशन वगैरे असतो ना त्या कोर्टचा, ते लोक काय करतात, प्रत्येक वकालतनामा वगैरे फाईल होईल ना, त्यासाठी काही चार्जेस वगैरे घेत असतात. जेणेकरून ते चार्जेस जर जमा झाले तर त्यांचा जो बार रूम आहे तिथे ते खुर्च्या, टेबल, कॉम्प्युटर वगैरे, लायब्ररी वगैरे, पुस्तकं वगैरे, रिसेंट जजमेंट वगैरे, किंवा काही कार्यक्रम असेल त्यामध्ये जे काही एक्सपेन्सेस असेल ते करू शकतील. त्यामुळे एक नॉमिनल फीस वगैरे ते प्रत्येक केसमध्ये तिथले जे लोकल बार असोसिएशन असतं ते घेत असतात, आणि त्याचा वापर त्या फंडमध्ये वगैरे होत असतो. बऱ्याच वेळेस असं होतं ना की ते बार रूम मध्ये चेअर वगैरे नाहीये, मग वकील लोक ते खिशातून पैसा देणार नाहीये, आणि बार असोसिएशन कडे पैसाही याच ह्याच्यामधून येतो, की त्या कोर्टमध्ये जेवढेही केसेस वगैरे दाखल होतील ना, त्यामध्ये एक नॉमिनल चार्जेस वगैरे घेतली जातात, 5 ते 10 रुपयाचा. त्याचे पैशाचं कलेक्शन मधून मग या छोट्या मोठ्या गोष्टी राबवण्यात येतात. तोच एक पार्ट आहे, त्यामध्ये वेगळं काही नसतं. म्हणजे ती फीस त्या कामासाठी येते, वेलफेअर फंड साठी. हॅलो सर. आणि काही काही फॅमिली मॅटर्स मध्ये लेडीजला वेवर असतं का सर, हे तिकीटसाठी वगैरे? हो, आपण तो एक पार्ट पाहिला होता. जर तुम्ही जुने सेशन चेक केले ना मॅम, त्याच्यामध्ये कोर्ट फीसचा पार्ट होता. त्या कोर्ट फीसचा पार्ट मध्ये ना आपण एक्सक्लुझिव्हली काही पार्ट पाहिले होते, ज्यामध्ये महिलांसाठी खास करून, आणि जे असे व्यक्ती आहेत जे खास करून इनसॉल्वंट वगैरे आहेत, ते दरिद्री वगैरे असणार आहेत, ह्या व्यक्तींनी जर प्रूव्ह केले की त्यांच्याकडे पैसे वगैरे नाहीये त्या पार्टमध्ये, आणि असे काही व्यक्ती जसे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कम्युनिटीच्या संदर्भातल्या केसेस असल्या, तर अशा सिच्युएशन मध्ये त्यांच्यासाठी कोर्ट फीस माफ वगैरे करण्यात आलेली आहे. बट खास करून हा जो पार्ट आहे महिलांच्या संदर्भातल्या केसेसमध्ये, खास करून डिवोर्स पिटिशन असेल किंवा मग मेंटेनन्स पिटिशन असणार आहे, यामध्ये जर तुम्ही कोर्टला विनंती केली तर ते माफ वगैरे होऊ शकतात. पण तरी सुद्धा काही एक नॉमिनल चार्जेस वगैरे असणार आहे त्यामध्ये. फक्त 25 रुपये ते 50 रुपयापर्यंतची ती फीस असते, तेवढं तर कुणीही पे करू शकतो. त्यामुळे तेवढी फीस वगैरे माफसाठी असं जनरली अर्ज वगैरे पाहायला मिळत नाही. पण तुम्ही अर्ज केला, कोर्टला वाटलं की बाबा ह्याचा महिला म्हणून तुमची काही इन्कम सोर्स वगैरे नाहीये, आणि जर कोर्टला ते वाटलं की नाही ही गोष्ट खरी आहे, तुमचा इन्कम वगैरे नाहीये, मग ते तुम्हाला मुभा वगैरे देऊ शकतात. बट कंपल्सरी मुभा वगैरे नाहीये त्या सिच्युएशन मध्ये, कारण की ते फिक्स अमाऊंट ऑफ नॉमिनल चार्जेस आहेत, त्यामुळे तुम्हाला तेवढं पे करावं लागेल. बऱ्याच वेळेस लेडीज अर्निंग सुद्धा असतात ना फॅमिली मॅटर मध्ये, त्यामुळे सुद्धा तो एक पार्ट असतो. तर जी काही प्रश्न आहेत तुमचे? अच्छा, ठीक आहे. जर तुमचे काही प्रश्न नसले तर मग आपण उद्याच्या सेशन वगैरे मध्ये भेटू. ओके. येस सर.
हो, थँक्यू sir. सर. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट सर. Night. थँक्यू सर.